ओके. तर चार्ट दिसतोय का व्यवस्थित? सगळ्यांनी एकदा क्लिअर करा. जे पण रेग्युलर बघतात त्यांनी एकदा सांगा. चार्ट दिसतोय का? हो 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 हो. ओके ओके. तर सगळं आधी मी रिमूव्ह करतो. जे पण मी काय ड्रॉइंग आहे ते मी रिमूव्ह करतो आणि एक्झॅक्टली सेटअप कसं आहे ते मी सांगतो. जे पण नवीन आहे त्यांनी व्यवस्थित बघा. सेटअप एकदम सोपं आहे. तुम्हाला 30 मिनिटं किंवा 15 मिनिटाची टाइम फ्रेम घ्यायची आहे. तुमच्या बॅक टेस्टिंग वरती किंवा प्रॅक्टिस वरती ते डिपेंड करतं. आता मी तर 30 मिनिटं 15 मिनिटं दोन्हीकडे पण बघतो. इथे जर तुम्ही बघितलं तर ही 30 मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि आपण यूज करतो आपलं कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर म्हणजे काय आहे? लॉट रेंज ऑरेकल इंडिकेटर आहे. त्याच्यामध्ये हिंदी पे आपण नहीं होता है क्लास? जी हिंदी पे नहीं होगा क्लास? हिंदी पे नहीं, मराठी लैंग्वेज है। तो तुम्हें फिर अगर हम हिंदी लोग तो में समझ नहीं पाएंगे। तुम्हें अगर हिंदी में चाहिए तो मैं बाद में करूंगा एडजस्ट, आपको बताऊंगा बाद में। ठीक है सर, ओके ठीक ओके है सर, ओके। ओके ओके. तर हा चार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मोठी टाइम फ्रेम घेतो. मोठी टाइम फ्रेम काय घ्यायची आहे? कारण तुम्हाला रेंज काढायची. रेंज म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? एक पॉईंट असतात. म्हणजे समजा ते पॉईंट असतील 40-50 पॉईंट किंवा त्याच्यानंतर 70-80 पॉईंट असे पॉईंट असतात. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की मार्केट कुठून कुठपर्यंत जाणार आहे, मार्केटची मुवमेंट, मार्केटची रेंज. थोडक्यात आपण ऍव्हरेज म्हणू शकतो. आपल्या गाडीचं कसं आपण ऍव्हरेज काढतो, एवढ्या लिटर पेट्रोलमध्ये गाडी एवढी चालेल. मग जेव्हा आपण त्या हाय पासून रेंज काढणार आहोत तसं आपल्याला कळायला पाहिजे की गोल्ड कुठून कुठपर्यंत जाणार आहे, त्याची मुवमेंट काय असणार आहे. आणि समजा खालच्या साईडला जर पेंडिंग असेल मुवमेंट तर मग गोल्ड वरती कितीपर्यंत जाणार, तिथून किती खाली येणार, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. ओके. आणि मोठ्या टाइम फ्रेमची आपण का रेंज काढतोय? कारण मोठ्या टाइम फ्रेमवरती एक्झॅक्टली जी कॅन्डल आहे त्याची रेंज मोठी भेटते आपल्याला. म्हणजे इंट्राडे मध्ये सफिशियंट भेटते आपल्याला रेंज, जेणेकरून आपण प्रॉपर दिवसभर एकाच रेंजमध्ये काम करू शकतो. पण हेच जर तुम्ही 3 मिनिटावरती गेलात आणि समजा जिथून मार्केट पडते, आता इथून मार्केट पडतंय आणि तुम्ही ह्याची रेंज काढली, तर हा पण एक कुठला ना कुठला तरी आपल्या रेंजचा सपोर्ट असेल, नो डाऊट. पण जेव्हा मार्केट इथून खाली आलंय, इथून वरती चाललंय, परत तुम्हाला खालची पण रेंज काढावी लागेल. परत जिथून पण मार्केट खाली येते परत तुम्हाला रेंज, म्हणजे मल्टिपल रेंज काढावं लागतील तुम्हाला इथे. पण हे जर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम मध्ये थोडेसे गेलात तर एका रेंजमध्ये खूप मस्तपैकी तुम्ही रेंज काढून प्रॉपर काम करू शकता. आता हे बघा तुम्हाला दाखवतो. थोडंसं बॅक टेस्टिंग, बॅक लिहून तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो. हा, ह्याच ठिकाणी बघा. आता थोडंसं जर मी चार्ट हा जो आहे झूम आउट केलाय आणि गोल्ड जिथून पण पडत आहे, एकदम टॉप पासून गोल्ड पडतंय, तुम्हाला बघायचं गोल्ड किती पडू शकतो. तर मी काय करणार, एकदम टॉपची कॅन्डल सिलेक्ट करणार. कशी करायची सिलेक्ट? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टायमिंग बघा, UTC 5:30 आपल्या कोलकाता इंडियाचा टायमिंग सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर चार्टच्या सेटिंग मध्ये तुम्ही गेलात, इथे टायमिंग तुम्ही चेंज केला, थोडंसं खाली आलात स्केल अँड लाईन्स मध्ये, एकदम शेवटी जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला 24 तासाचा टायमिंग घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही जे कॅन्डल निवडणार आहात त्याचा टायमिंग चुकू नये. नाहीतर काही काही जणांचा टायमिंग इथे चेंज असतो, इंडियन मार्केटचा नसतो, UTCचा वेगळाच असतो. मग ते कॅन्डलचा टायमिंग आपल्या इंडिकेटर मध्ये तुम्ही जेव्हा टाकणार आहात तिथे, तेव्हा तो मिसमॅच होईल आणि तुम्हाला इंडिकेटर असं वाटेल की कामच करत नाहीये. ओके. तर आता हे झूम करून दाखवतो इथे. जो पण हा टॉप आहे, एकदम टॉपची कॅन्डल तुम्हाला सिलेक्ट करायची. टायमिंग काय आहे? 22 तारखेची 21 ची कॅन्डल आहे. इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये जायचंय, या ठिकाणी 22 करून कॅन्डलचा टायमिंग टाकायचा आहे 21 मिनिटं 00 आहेत. डायरेक्शन जी आहे ती डाऊन साइड आहे इथे. बाकी खालचं काही चेंजेस नाहीये. मोड जे आहे ऑटो स्मार्ट आहे आणि शो डॅशबोर्ड म्हणजे इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल इथं राईट साईडला. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता, नसेल बघायचं तो ऑफ करायचा आहे. आणि लेबल वगैरे पण मी काही बघत नाही. ओके. ओके केल्याच्या नंतर तुम्हाला एक रेंज बघायला भेटेल. हे बघा, प्रॉपर तुम्हाला सेलिंग साईडला टॉप पासून त्या रेड लाईन पर्यंत एक रेंज बघायला भेटेल. पण समजा रेड लाईनच्या जर खाली गोल्ड गेला असेल तर तुम्ही डबल रेंज घेऊ शकता. डबल रेंज कशी घ्यायची आहे? तुम्हाला एक्झॅक्टली जी पण तुम्ही रेंज घेतली आहे टॉप पासून, इथूनच तुम्हाला समजा ही सिंगल रेंज आहे आणि त्याला पण ब्रेक केला असेल तर तीच डबल रेंज घ्यायची इथपर्यंत. आणि जर तुम्ही बघू शकता इथे, जसं आपण डबल रेंज घेतली कारण गोल्डने रेड लाईनच्या खाली पण सस्टेन केलं होतं, तर पिन पॉईंट गोल्डने कुठून न्यूटन घेतला इथे बघा. बरोबर आपली रेंज कम्प्लीट केली आणि तिथून न्यूटन घेतला गोल्डने. ओके. आणि हेच जर तुम्ही बाईंग साईडला बघितलं, समजा तुम्हाला बाईंग साईडची रेंज काढायची, हे सगळं मी रिमूव्ह केलं ड्रॉइंग.
आणि समजा मला बाईंग साईडची रेंज काढायची, कोणतीही काढू शकता तुम्ही एकदम बॉटम पासून. समजा ह्याच कॅन्डलची मला रेंज काढायची आहे, तर कॅन्डलचं टायमिंग काय आहे? 17 जुलै 11:30ची कॅन्डल आहे. फक्त हे मंथ, इयर वगैरे टाइम वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे तुम्हाला. 17 जुलैची 11:30ची कॅन्डल. या बेसिक गोष्टी, त्या बेसिक तर तुम्हाला नीट टाकायच्या, जेणेकरून तुम्हाला रेंज व्यवस्थित भेटेल. हे बघा, आता या ठिकाणी बघा, आपण रेंज काढली बाईंग साईडची. फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवायची आहे, जेव्हा पण आपण बाईंग साईडची रेंज काढतो, तेव्हा आपण ही जी तुम्हाला ग्रीन लाईन दिसतीये, तर ग्रीन लाईन पर्यंत घेत नाहीत. आपण घेतो हा निळा बॉक्स आहे त्याच्या बॉटम पर्यंत घेतो असं. आणि जर निळ्या बॉक्सला ब्रेक केलेला असेल, तर आपण ह्याच डबल स्ट्रक्चर घेतो असं. म्हणजे तुम्हाला गोष्टी समजल्या असतील की सेलिंग साईडला जेव्हा आपण टार्गेट काढतो, तेव्हा आपण टॉप पासून ते रेड लाईन पर्यंत बॉक्स ड्रॉ करतो इथपर्यंत. समजा इथे रेड लाईन असेल तर इथपर्यंत बॉक्स ड्रॉ करतो, आणि जर रेड लाईनला ब्रेक केला असेल तर आपण घेतो असं डबल स्ट्रक्चर. बाकी तर गोष्टी सगळ्या सेमच आहेत. म्हणजे या टोटल रेंजच्या 75% पॉईंट इथं असेल सपोर्ट, त्याच्यानंतर टोटल रेंजच्या 50% सपोर्ट इथं असेल, टोटल रेंजच्या 90% सपोर्ट इथे खाली असेल, आणि 100% सपोर्ट इथं असेल. बाकी ह्या बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या आहेत आपल्या सेटअपमध्ये, ज्या की तुम्हाला समजतील. ओके. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं, मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण ही डबल रेंज काढली आहे. समजा मी इंडिकेटर ऑफ करतोय आणि ह्या टोटल रेंजच्या जर मी 75% जर बघितला, तर पिन पॉइंट मला इथे 75%ला एक सेलिंगचा ट्रेड भेटला असता इथे. मी जर 3 मिनिटावरती जाऊन बघितलं तर. आणि सेलिंग बघितली 400 पिप्स. सेम जिथून पण गोल्ड वरती गेले, हाच जर बॉक्स मी खालून लावला असा, तर इथे वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसते. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर गोल्ड खाली येणार, आणि जे पण आपला सपोर्ट असेल तिथून प्रॉपर सपोर्ट घेतलेला आहे. इथून 50% पासून इथून वरती गेलेलं आहे. तर आता मी तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगितल्या की बाईंगसाठी आपण काय करतो, बॉटम पासून जो पण हा निळा बॉक्स असेल तिथपर्यंत आपण ड्रॉ करतो इथपर्यंत, आणि त्याला जर ब्रेक केला असेल तर आपण त्याच डबल स्ट्रक्चर घेतो असं, आणि शिफ्ट होतो 3 मिनिटावरती. मग 3 मिनिटावरती तुम्ही इंटरडे वगैरे करू शकता. आणि सेम जर तुम्ही सेलिंग साईडला जर रेंज काढली असेल, हे बघा, डाऊन साईडला एंटर केला असेल तुम्ही इथे, तर आपण घेतो टॉप पासून जी पण आपण कॅन्डल सिलेक्ट केली आहे, त्या कॅन्डलच्या टॉप पासून ते आपण रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो. रेड लाईन जर मार्केटने ब्रेक केलेला असेल तर आपण डायरेक्टली डबल स्ट्रक्चर घेतो असं. आणि बाकीचं सगळं सेम आहे, ह्याच्यात काहीच नाहीये. म्हणजे अगदी हे 50, 75, 90, 100 हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, आणि बेसिक आहे त्या. जेव्हा तुम्ही एक बॉक्स घेणार आहात, कोणताही बॉक्स घ्या, समजा तुम्हाला काहीच माहित नसेल आणि या साईडला तुम्ही असा एक बॉक्स ड्रॉ केलाय. आता हा बॉक्स कोणता आहे? हा बॉक्स आहे डेट अँड ड्रेसचा बॉक्स. जर इथे तुम्ही ड्रॉइंग टूलमध्ये गेलात, 1, 2, 3, 4, 5 नंबरला जर तुम्ही क्लिक केलं तिथे, तर एकदम शेवटी तुम्हाला हा बॉक्स बघायला भेटेल. ओके. एकदम शेवटी हा बॉक्स तुम्हाला बघायला भेटेल. त्याची सेटिंग वगैरे तुम्ही करू शकता व्यवस्थित. सेटिंग पाहिजे असेल तर तुम्ही हे बघा, डबल क्लिक करून ही सेटिंग आहे, याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके. तर ही जी रेंज आहे, हा जो बॉक्स मी ड्रॉ केलाय, त्या बॉक्सच्या बेसिक गोष्टी काय आहेत? समजा हा बॉक्स मी 100%चा हा बॉक्स आहे. 60 पॉईंटचा दिसतोय तुम्हाला. समजा मी तुम्हाला समजण्यासाठी 100 पॉईंटचा घेतो हा बॉक्स. 100 पॉईंटचा हा बॉक्स आहे माझा. तर समजा इथून सेलिंग येतीये, तर ह्या बॉक्सच्या 25% सपोर्ट कुठं असेल? या ठिकाणी असेल. 50% सपोर्ट कुठं असेल? या ठिकाणी. 75% सपोर्ट कुठं असेल? या ठिकाणी. 100% या ठिकाणी. ओके. या बेसिक गोष्टी आहेत, आणि अशी सेलिंग येते. आणि सेम बाईंग साईडला पण आहे. त्याच्या विरुद्ध तुम्ही बाईंग साईडला करू शकता. आता आपण डायरेक्टली लाईव्ह चार्ट मध्ये जाऊन बघूयात. हा मी ट्रेड कसं कॅप्चर केला होता ते मी तुम्हाला सांगतो. हा इथे बाईंग साईडचा. सगळ्यात पहिल्यांदा मी काय बघितलं की गोल्डने प्रॉपर टॉप पासून सेलिंग दिलेली आहे. तर मला बघायचं होतं की जिथून पण गोल्डने सेलिंग दिलेली आहे, खालची रेंज कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे. बरोबर. कसं बघणार मी? जी पण टॉपची कॅन्डल आहे ती मी सिलेक्ट केली आहे. कोणती कॅन्डल? 30, 19.5 ची. मी गेलो सेटिंग मध्ये, तारीख टाकली 30, 19.5, डाऊन साईड, एंटर केल्याच्या नंतर मला रेड लाईन भेटते या ठिकाणी. एकदम टॉप पासून ते बॉटम पर्यंत मी इथपर्यंत रेंज काढली. इंडिकेटर समजा मी ऑफ केलं,
आता मला बघायचं असेल 75% सपोर्ट, तर तुम्ही नीट बघा. मार्केटला किंवा गोल्डला जर वरती जायचं असतं तर त्यांनी 75% सपोर्ट हा ब्रेक केला नसता. इथे तुम्हाला प्रॉपर ब्रेक दिसतोय. याचा अर्थ काय आहे? डाऊन साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. आणि सेम तुम्ही जर इकडे शिफ्ट झालात छोट्या टाइम फ्रेम वरती, हे बघा, तिकडचीच रेंज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ड्रॉ केलेली. फक्त या ठिकाणी टाइम फ्रेम 3 मिनिटाची आहे, 30 मिनिटाची नाहीये. 30 मिनिटाची या ठिकाणी दोन्ही टॅप सेम आहेत. म्हणजे हा पण चार्ट सेम आहे, हा पण सेम आहे. फक्त इकडे 30 मिनिटाचा आपण टाइम फ्रेम लावलाय आणि या ठिकाणी 3 मिनिटाचा लावलेला आहे. ओके. तर जेव्हा मी ही रेंज काढली आणि या ठिकाणी जर मी नीट बघितलं तर 75%चा सपोर्ट ब्रेक केलेला आहे मार्केटने. आपण इंट्राडे मध्ये काम करताना 25%चा हा बॉक्स घेतो. हा बॉक्स मी इकडे साईडला ठेवला, इथे वरती एका साईडला ठेवून दिला मी. आणि जर हा 50%चा बॉक्स जर मी खालून बॉडी पासून लावला, हे बघा, जिथून पण गोल्ड वरती गेलंय तिथं जर आम्ही बॉक्स लावला, तर एक गोष्ट मला इथे लक्षात येते की गोल्डने प्रॉपर प्रॉपर 50%ला इथे ब्रेकआउट केलेलं आहे. हे बघा, हा जो बॉक्स मी यूज करतोय प्रॉपर ब्रेकआउट करून परत वरती गेलेलं आहे. वरती डबल टॉप बनवलेला आहे गोल्डने आणि तिथून खाली येत आहे. आता खाली येत आहे तर मग एकच गोष्ट आहे, मला हाच बॉक्स उचलून टॉप पासून लावायचा आहे. हा बॉक्स मी घेतला 50%चा. वरून जसं मी हा बॉक्स लावतोय इथे, हे बघा, इथे जसं मी हा बॉक्स लावतो तसं मला एक मी सकाळी इथे सपोर्ट नोटीस केला होता. तुम्हाला मी व्यवस्थित काय सांगतो. विषय नाही ना म्हणून. तिथं काय येतच नाही संबंध म्हणून. काय म्हणले? हॅलो, माईक बंद करा जर तुमचं काही माईक ऑन असेल. त्याचं चुकलं म्हणून काय झालं म्हणा एवढं काय आज चुकतं का किती दिवस झालं चुकतंय हॅलो, म्हणा परत संध्याकाळची म्हणा येऊन थांब बघ किती जण चुकत्यात. एकच मिनिट मी बंद करतो. आवाज येतोय आता सगळ्यांना? हॅलो, येतो येतो. हा, ओके. ज्यांचे पण माईक चालू असतील ना किंवा तुम्हाला तुमचं बोलणं इकडे ऐकू येते त्यांनी बंद करा माईक. तर हा जो 25%चा बॉक्स आहे, मी ट्रॅक करत करत रेंजला गेलो. कसं गेलो ते सांगतो तुम्हाला. मी सगळ्यात पहिल्यांदा हा 25%चा जो बॉक्स आहे या टोटल रेंजच्या, मी खालून बॉडी पासून लावला. इथं मी बघितलं की गोल्डने प्रॉपर इथे 50%चा सपोर्ट घेतलेला आहे. सगळ्यांना दिसत असेल. म्हणजे या रेंजच्या 50% सपोर्ट इथे घेतलेला आहे आणि प्रॉपर इथून वरती जात आहे. सेम बॉक्स उचलून मी खालून जर हा लावला तर मला इथे गोष्ट नोटीस झाली, गोल्डने 50%च्या वरती कॅन्डल क्लोज केल्यात. सस्टेन खाली 50% पासून सपोर्ट परत वरती. तर हे मी खूप खूप वेळा तुम्हाला शिकवलेलं आहे की जेव्हा इनकम्प्लीट रेंज असते 50%च्या वरती तेव्हा कॅन्डल खाली येतात. मार्केट जो पण हा पहिला बॉक्स असतो त्याच्या 50% पासून गोल्ड बाईंगला जातं आणि आज बघा डायरेक्टली गॅप अप ओपनिंग झालेली. ओके. आणि सेम आज जर बॉक्स घेऊन इथं जर लावला खाली खालच्या साईडला जिथून गोल्ड वरती गेलेले आहे तिथं जर लावला तर वरच्या साईडला मला एक गोष्ट दिसते की गोल्ड डायरेक्ट आपल्या रेंजच्या बाहेर गेले. वरून जेव्हा मी हा बॉक्स बॉडी पासून लावतो असा, तेव्हा हा 50%चा पण तुम्हाला ट्रेड भेटला असता सकाळी पिन पॉईंट इथे. इथून जर हा बॉक्स मी लावला असा तर वरती पण तुम्हाला 50%चा भेटला असता सपोर्ट. सेम मी एक गोष्ट नोटीस काय करत होतो सकाळी, जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी बघा इथून बॉटम पासून जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा तुम्हाला एक गोष्ट इथं 50%चा सपोर्ट दिसतोय, गोल्ड वरती वरच्या साईडला चाललेला आहे. सेम जेव्हा तुम्ही वरून पण घेताय तेव्हा पिन पॉईंट गोल्ड हा आपला 50%चा जो बॉक्स 25%चा जो पण बॉक्स आहे त्याला रिस्पेक्ट करते प्रॉपर. याचा अर्थ आपली रेंज बरोबर आहे. तुम्ही मागचे 2-3 कंडिशन बघू शकता जाऊन. त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट बघायची आहे की गोल्ड रिस्पेक्ट करत आहे का आपल्या जो पण आपण रेंज काढली त्याला. जर रिस्पेक्ट करत असेल जेव्हा पण हा बॉक्स कम्प्लीट होईल, म्हणजे जिथून पण आता हे बघा इथं गोल्ड सेलिंग आलं, 50%चा प्रॉपर सपोर्ट घेतला, वरती गेलं, इथून डबल बॉटम बनून डबल टॉप बनून खाली येतंय गोल्ड. जेव्हा पण खाली येईल गोल्ड तर मी सेम हाच बॉक्स घेतला 25%चा, वरून ठेवला मी टॉप पासून. जसा मी टॉप पासून हा बॉक्स ठेवला, मी एक गोष्ट बघितली की इथं हा बॉक्स कम्प्लीट होत आहे. इथं मी डायरेक्टली बाईंगची पोझिशन तयार केली. ओके. डायरेक्टली बाईंगची तुम्हाला मी पोझिशन दिली सगळ्यांना. माझं टार्गेट काय होतं, हाच बॉक्स मी उचलला खालून वीक पासून जर लावला
तर माझं टार्गेट होतं 75% या बॉक्सच्या. हे बघा इथपर्यंत. आणि पिन पॉईंट गोल्ड 75% पर्यंत गेलं आणि त्याला पण वरती ब्रेकआउट केलेलं आहे गोल्डने. नीट जर बघितलं तर तुम्हाला समजेल. या ठिकाणी बघा. त्याला पण ब्रेकआउट केलेलं आहे. मग ह्याला ब्रेकआउट केला असेल तर काय करायचंय? हा बॉक्स घ्यायचा आहे. वरून जर तुम्ही बॉडी पासून मार्क केला, कारण वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे ह्या साईडला. गोल्ड खाली आलं, आपल्या रेंजच्या 50% ला पिन पॉईंट सपोर्ट घेऊन आता वरती चाललेले. वरती कुठपर्यंत जाणार आहे गोल्ड? हाच बॉक्स जर तुम्ही जिथून आपण खालून मार्क केला होता, तर गोल्ड साठी इनकम्प्लीट स्ट्रक्चर काय आहे? गोल्ड साठी इनकम्प्लीट स्ट्रक्चर इथे या ठिकाणी. सेम बॉक्स जर तुम्ही खालून इथपर्यंत लावला तर ह्याचा पण 75% निघतो असा. आणि हा पण गोल्ड साठी रेजिस्टन्स तयार होतो. मल्टिपल कन्फर्मेशन कसं घेतोय बघा मी. म्हणजे ही सेलिंग पण आपल्याला माहिती होती, त्याच्यानंतर ही जी बाईंग आहे ती पण माहिती होती. छोट्या छोट्या गोष्टींचं बघा तुम्ही कसं आपण प्लॅनिंग करतोय. जे पण नवीन आहे त्यांना मी गोष्ट सांगतो. हे बघा, जेव्हा पण आपण सेलिंगची रेंज काढतो, मार्केट समजा सेलिंग साईडला आहे, आपण टॉप पासून एक रेंज काढलेली आहे आणि गोल्ड जर 50%च्या खाली असेल, इथं गोल्ड जर वरती जात असेल तर आपण 50%ला वरती रिट्रेसमेंटला पिन पॉईंट सेलिंग करतो. आणि जेव्हा पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तेव्हा आपण बॉक्स जो आहे इंट्राडेचा बॉक्स तो बॉडी पासून मार्क करतो. बॉडी पासून. आणि जेव्हा पण कम्प्लीट असेल तेव्हा वीक पासून आपण ड्रॉ करतो बॉक्स. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यात काय डाऊट वगैरे असतील किंवा काय अजून तुम्हाला समजत नसेल, तुमच्या डोक्यात काय डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर विचारा. ही बाईंग पण मी तुम्हाला शेअर केली असती जर मी कामात नसतो तर. कारण मला माहिती आहे बघा, आणि कितीतरी वेळा मागचे तुम्ही सगळे क्लासचे व्हिडिओ जाऊन बघा. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की 50%ला सपोर्ट देतो डायरेक्ट बाईंग. का सपोर्ट घेतलाय? वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर. बोला. इनकम्प्लेक्स स्ट्रक्चर जर असेल तर आपण वीक पासून मार्किंग करतोय ना? नाही, बॉडी पासून. बॉडी पासून. हो. आणि कम्प्लीट असेल तर कम्प्लीट असेल तर Weak वीक पासून. ह्या ठिकाणीच बघा, हाच जर बॉक्स मी खालून लावलाय, खालच्या साईडला कम्प्लीट आहे स्ट्रक्चर. आणि कम्प्लीट कसं आहे? 25%चा आपण बॉक्स घेतलाय टॉप पासून, जिथून सेलिंग आली तिथून जर बघितलं आपण रेंज 100% क्लिअर झाली आहे, बरोबर? हा, ही 100% रेंज आपली झाली. खालून जेव्हा आपण वीक बरोबर. पासून लावतोय, वीक पासून का लावतोय? कारण खालच्या साईडला पेंडिंग नाहीये काहीच. वीक पासून लावले. आता वरच्या साईडला बघा तुम्ही, ते गॅप दिसतोय प्रॉपर. बरोबर. जसा गॅप दिसतोय, आपण हाच बॉक्स उचलायचा आहे, वरून लावायचा आहे बॉडी पासून कॅन्डलच्या 50%ला पिन पॉईंट सपोर्ट भेटला, इथून बाईंगचा ट्रेड भेटणार तुम्हाला. किती आहे बाईंग बघा, 130 पिप्स रनिंग आहे. सकाळी पण असं ट्रेड मी शेअर केला होता. मला वाटते इथून दिला होता मी, इथून दिला होता ट्रेड 180 पिप्स. 52 पासून दिलं तर 52 का 54 पासून 52. दिलं आणि होतं. तो पण कसा आणि दिसतो त्याच्यात 80 पण आणि सांगतो. 72 पर्यंत होतं टार्गेट. बरोबर, 70-72. आणि तेही सांगतो, जेव्हा तुम्ही खालून बॉक्स वीक पासून ठेवता तेव्हा मी तुम्हाला अंदाजपंच असं ट्रेड दिलं नाही की अरे रेंज कम्प्लीट झाली आता ट्रेड. मी एक गोष्ट नोटीस केली, झूम करून दाखवतो. वरच्या साईडला पण गोल्डने गॅप ठेवला या ठिकाणी, नीट बघा. तिथून खाली येत आहे. जर खाली येत आहे गोल्ड, तर मी काय करणार? जे जुने मेंबर आहेत त्यांना बघा बरोबर कळेल की हा बॉक्स आहे, गोल्डने वरती गॅप ठेवलेला आहे प्रॉपर. मगाशी मी तुम्हाला कंडिशन सांगितली, गोल्ड खाली येणार, जो पण पहिला बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट बाईंग येणार. इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर आलंय का? त्याच्यानंतर सेम हाच जर बॉक्स तुम्ही उचलला वरून जर बॉडी पासून लावला तर त्याच्या पण 50% पासून सपोर्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे डबल कन्फर्मेशन आहे. एक सगळ्यात पहिल्यांदा कन्फर्मेशन काय तुमच्याकडं? हे गोल्डने वरती गॅप ठेवलेला आहे. त्याच्यानंतर कन्फर्मेशन काय तुमच्याकडं? बॉडी पासून हा बॉक्स घेतला तर हा एक सपोर्ट आहे आपल्यासाठी, जी ग्रीन लाईन दिसते ती. आणि अजून एक कन्फर्मेशन काय आहे की गोल्ड वरून खाली येणार आहे आणि जो पण हा पहिला हाफ बॉक्स आहे त्याच्या पिन पॉईंट 50% पासून वरती जाणार. असे डबल टिबल कन्फर्मेशन वरतीच काम करतो आपण. समजतंय का बघा? काय डाऊट असतील तर विचारा, म्हणजे आपण संध्याकाळी अजून थोडंसं सेशन घेऊया. हॅलो सर. आता फक्त बोला. हा सर, तुम्ही आज अप साईडची रेंज घेतली का डाऊन साईडची रेंज काढली सर? तुम्ही आता जॉईन केलं?
हा मी आता जॉईन केलं थोडं उशीर मला ते हा, जरा हा, हा. प्रॉब्लेम येत होता जॉईन करायला. हा हे बघा मोठ्या टाइम फ्रेम वरती जाऊन सांगतो. एक मिनिट थांबा, होल्ड होल्ड करतोय मी, एकच मिनिट थांबा, एक फोन येतोय. 30 मिनिटाच्या याच्यावर ना सर? हो एकच मिनिट थांबा, एक कॉल येतोय. हो चालतं. ओके, तर तुम्हाला बघायचं आहे की आपण अपसाईडची रेंज घेतली का डाऊन साईडची आज. तर 30 मिनिटावरती जर तुम्ही गेलात तर एकदम टॉप पासून आपण ही सेलिंगची रेंज घेतलेली आहे, एकदम टॉप पासून. सेलिंगची रेंज किती का? हो, आपण एक गोष्ट सांगतो, तुम्ही सेलिंगची रेंज घ्या किंवा तुम्ही बाईंगची रेंज घ्या, पण जेव्हा तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट होता आणि तुम्हाला छोट्या छोट्या कम्प्लीट स्ट्रक्चर दिसतात, तर तुमची ट्रेड त्याच्यावरती होणार आहे, ना की मोठ्या टाइम फ्रेमवरती. तुमचे ट्रेड इथे होणार आहेत छोट्या टाइम फ्रेमवरती, आणि तुम्हाला कॅप्चर करायचे दिवसातून 100, 150, 200 पिप्स. तुम्हाला या मोठ्या मोठ्या मुवमेंट कॅप्चर करायचे आहेत का या असल्या? कारण 30 मिनिटाची एक कॅन्डल क्लोज होण्यासाठी 30 मिनिटं लागतात. की तुम्हाला 30 मिनिटं वाट बघायची का? अजिबात नाही, तुम्हाला वाट बघायची फक्त 3 मिनिटं. आणि ते पण 3 मिनिटं पण बघायची गरज नाही कधी कधी. का? कारण तुम्ही डायरेक्टली इनकम्प्लीट आणि कम्प्लीट स्ट्रक्चर बघताय. जर तुम्ही याच ठिकाणी बघा ना, इथे इनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं, वरती गॅप होता, गोल्ड खाली आलं, पिन पॉईंट ज्या मी कंडिशन तुम्हाला शिकवलेल्या त्याच्यावरती काम करा, डायरेक्टली अपसाईड. बाकी राहिला विषय तुमचं काही बँक फ्रीज होत असेल कोणाची, किंवा पीटीव्ही करता येत नसेल, किंवा छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती पण सोल्युशन आहे आपल्याकडे. तुमचं काही बँक फ्रीज होणार नाही किंवा कुठला ब्रोकर वापरायचं काय सगळं सांगतो मी, मला फक्त डीएम करा तुम्ही. नाही माझ्याकडनं काय झालं सर का हम्म. अपसाईडची रेंज घेतली गेली होती. हा पण ती ठीक पण आहे, जवळजवळ अपसाईडची जरी थोडीफार तुम्ही बरोबर म्हणजे बरोबर ऐका, बरोबर येत होती ती पण. एक गोष्ट सांगतो, जे पण हा आपण हा कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे ना ते युनिव्हर्सल आहे. म्हणजे समजा ही पूर्ण मी रेंज डिलीट केली आणि जिथून पण गोल्ड आता खालून जाते म्हणून तुम्ही बॉटम साईडची अप साईडची रेंज घेतली, बरोबर ना? हो बरोबर. बरोबर. आता मी पण सेम रेंज काढून हा बघतो, हे बघा काय कॅन्डलचं टायमिंग, 31, 19:30, 31, 19:30 अप साईड, एंटर. ही रेंज आली आहे. हा आपण काय शिकलो? हो बरोबर. आपण जेव्हा अप साईडला ड्रॉ करतो तेव्हा आपण बॉटम पासून या बॉक्स पर्यंत ड्रॉ करतो, इथपर्यंत आपण शिफ्ट झालो छोट्या टाइम फ्रेम वरती. हे बघा तोच बॉक्स आहे इकडे पण, बरोबर. आपण याचा 25% बॉक्स घेऊ टोटल रेंजच्या. हा झाला 50. हा हा त्याच्यानंतर अजून एक घेतो 25%चा, हे बघा 25 पर्यंत. 50चा मी समजा डिलीट केलाय. आता माझ्यासाठी रेजिस्टन्स काय होता? 75ला वरती. 75ला मी एक हा रेजिस्टन्स मार्क केला इथे. 90चा पण आहे. आणि जिथून पण गोल्ड मुवमेंट देतंय तुम्हाला ट्रॅक करायची मुवमेंट कशी करणार? सेम हाच बॉक्स घ्यायचा आहे, वरून बघायचंय गोल्ड कुठपर्यंत जाते. खालती इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे खालच्या साईडला, हे बघा जिथून पण गोल्डने हाय हा मारलाय, थोडस मी झूम करून दाखवतो, खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे इथे, गोल्ड वरती जाते. आपल्यासाठी पहिला रेजिस्टन्स काय असणार आहे? 50%चा. त्याच्यानंतर सेम अजून एक रेजिस्टन्स आपल्यासाठी काय असणार आहे? हाच बॉक्स जर तुम्ही खालून बॉडी पासून लावला तर हा एक 50%चा आपल्यासाठी रेजिस्टन्स असणार आहे. आणि एकदमच क्रिटिकल कंडिशन मध्ये जर गोल्डला खालची मुवमेंट द्यायची होती तर गोल्ड काय करतं? वरच्या साईडला डबल टॉप किंवा डबल बॉटम तयार करतं. कारण तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये डबल टॉप डबल बॉटम पण असतात. असं नाही की फक्त हो 50% पर्यंत जाणार आणि तिथून खालीच येणार, असं नाही. एकदमच तिसरी कंडिशन आपल्यासाठी काय मॅक्सिमम, जर खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल इथे, तर एक तर 50% आहे आपला बॉडी पासून बॉक्स आहे, आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटम. ओके, त्याच्यामुळे ही शार्प सेलिंग हो आलेली. आणि सेम बॉक्स जेव्हा तुम्ही वरून घेता इथून टॉप पासून, हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं, इथे कम्प्लीट झालं, त्याच्या पण खाली गोल्ड आले. खालून जर तुम्ही सेम बॉक्स बॉडी पासून मार्क केला, कारण तुम्ही नीट बघा मी एक एक गोष्ट सांगतोय. आता हे बघा इथले इथे
खालच्या साईडला विक मारलेली दिसते, स्पाइक मारली आहे, बरोबर. पण कॅन्डल क्लोज कुठं झाली? कॅन्डल क्लोज झाली आपल्या रेंजच्या आतमध्ये. आपण ड्रॉ करताना आता गोल्ड अप साईडला जात आहे सेल, आपण काय करणार, हाच बॉक्स घेणार, खालून लावणार विक पासून. इथे मी एरो दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. एरो दिसतोय का बघा. हो हो जेव्हा तुम्ही वीक पासून बॉक्स ड्रॉ करता, तुमच्यासाठी रेजिस्टन्स असणारे 50% पिन पॉइंट, तिथून तुम्ही परत सेलिंग करू शकता. कारण कधी पण मार्केट अशा मोठ्या मोठ्या स्पाइक मारून, जी पण इथे तुम्हाला स्पाइक दिसते, असल्या स्पाइक मारून वरती नाही जात. बरोबर. मग तुम्ही काही इथं केलं, एक तर तुम्ही बॉडी पासून नाही मार्क केला, तुम्ही वीक पासून प्रॉपर बॉक्स मार्क केला. आणि का केलाय? कारण खालच्या साईडला कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. जसं तुम्ही कम्प्लीट स्ट्रक्चरच्या बॉडी वीक पासून बॉक्स ड्रॉ केला, तसं तुम्हाला वरती 50% पिन पॉईंट सेलिंगचा एक ट्रेड बघायला भेटला. कारण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर कुठेच नाहीये, या ठिकाणी डबल टॉप आहे. मार्केटने खालच्या साईडला पण बरोबर. शॉर्ट टर्म मध्ये कम्प्लीट स्ट्रक्चर केलं होतं आणि वरती जाते. वरती जात असेल तर आपल्यासाठी रेजिस्टन्स काय असणार आहे? 50%चा. तिथून प्रॉपर रिजेक्शन आलेली आहे, तिथून तुम्ही सेलिंगचा प्लॅन करू शकता. आणि सेम जिथून पण सेलिंग आलेली आहे, तिथं जर हा बॉक्स तुम्ही ठेवला आहे बघा, हा बॉक्स ठेवला, इथं पण एरो दाखवतो म्हणजे सगळ्यांना समजेल. तर खाली पिन पॉइंट तुमच्यासाठी सपोर्ट असेल 75%चा. हे बघा, इथे इथे पण डबल बॉटम तयार केलाय, मार्केट डायरेक्टली वरती. या ठिकाणी बघा, मार्केट पूर्ण कॅल्क्युलेटेड आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर काम करता आलं पाहिजे त्याच्यावर. हॅलो. बोला. हा सर, बोलू शकतो का? हो नक्की बोला. हो सर, आता एवढं तर काही कळलं नाही, कारण की हे थोडस डिफिकल्ट वाटतंय. कारण की आम्ही खूप Difficult आहे शिकलोय पण की इफेक्टिव्ह आहे. हा हा, नाही ते मी बघितलं, तुमचा रिझल्ट हो, हो. बघितला, म्हणूनच तुमच्याशी हो. बोलतोय सर. कारण हो. की काय, आता एवढे दिवस म्हणजे मी 4 वर्ष आले मी ट्रेडिंग करतोय, तर मी एफपीजी शिकलोय, मी डिमांड सप्लाय शिकलोय, म्हणजे लिक्विडिटी, एसएमसी वगैरे सगळं शिकलोय. पण तुमचं हे ना- काहीतरी मला थोडस वेगळं वाटलं. याच्यामध्ये म्हणजे अॅक्युरेट एंट्री भेटते, परत कमी एसएल मिळतो आपल्याला, पण थोडस हे समजायला वेळ लागते, म्हणजे असं डोक्यामध्ये शिरत नाही या सगळ्या गोष्टी. म्हणजे कारण आता आतापर्यंत तुम्ही इनकम्प्लीट पूर्ण स्ट्रक्चर कसं डिफरंट बघितलेत ना. होतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या शिकल्यात राईट तुम्ही बरोबर. आतापर्यंत. हो आता सर हे हो तुम्ही जर हो. मी फक्त एकदा आता माझी पण बोला. थांबा ना, मी हॅलो. बोलतो एक मिनिट. आता हा, कारण बोला, की बोला. माझी ट्रेडिंग कम्युनिटी आहे, म्हणजे माझे हम्म, कसं म्हणजे भरपूर मुलं आहेत, आम्ही ट्रेडिंग करतो सोबत सर्व. तर ओके. तेच म्हणताय की आपण जे रिट्रेसमेंट वर ट्रेडिंग करतो किंवा एफपीजी वर ट्रेडिंग करतो, म्हणजे 4 तासाचा एफपीजी आला की ज्याच्यावर होतो, परत मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार, मी याच्यामध्ये कन्फ्युजन होणार, नक्की काय केलं पाहिजे कळत नाही. ओके. तर एका सेटअप वरती काम करायचंय. हो हो हो, आणि तेच नाही एका सेटअपवर. आता कसं माझा सेटअप सांगत असेल बाय, तुमचं सेटअप सांगत असेल सेल, तर मग नक्की करायचं काय, असं पण होणार ना. म्हणून बोललो थोडस तुम्हाला तुम्हाला हे खात्री पाहिजे की तुम्हाला, म्हणजे तुमचं माइंड वरती डिपेंड आहे. तुम्हाला खात्री पाहिजे की मार्केटमध्ये पेंडिंग मुवमेंट कुठे आहे. आता तुम्ही आतापर्यंत बघितलं असाल, तुम्ही जॉईन कधी झालात, लेट झालात का आधीच झालात स्टार्टिंग पासून? नाही नाही, लवकर झालोय मी. कालच तुम्हाला बोललो होतो, काल तुम्ही मला बोलले हम्म. पण उद्या लिंक पाठवतो, मग आपण बोलूया. मी तुम्हाला हे पण मेसेज टाकलेला की झालेल्या चॅट वरती कोणीही सांगतं, म्हणजे सांगू शकतो की बरोबर. हे असं झालं, ते तसं झालं, हे म्हणजे कॅन्डल हो स्टिक पॅटर्न बरोबर. वगैरे जे पण काय बरोबर. आणि सर्व गोष्टी. बरोबर, मी तुम्हाला म्हटलं होतं की लाईव्ह मीटिंग मध्ये तुम्ही जॉईन व्हा येस उद्या. बरोबर. येस बरोबर. येस येस. मग तेच ना, लाईव्ह मध्ये सांगणं खूप डिफिकल्ट होऊन जातं, कारण की जो सांगणार आहे तो पण कन्फ्युज होऊन जातो की नक्की मी सेल सांगू की बाय सांगू. कारण की कॅन्डल टाकायचे रेड, मग करायचंय बाय, मग थोडं माणूस कसं त्याच्यामध्ये हे होतो, असं कन्फ्युज होतो हम्म. नक्की करायचं आता काय. तुम्हाला कारण की आता ऑलमोस्ट समजलं लोक असेल काय की कसं बघतात, काम. कॅन्डल बघतात. बरोबर. आता समजलं बरोबर असेल आहे की तुम्हाला कसं नाही. आता रेड एक्झॅक्टली. कॅन्डल बनते म्हणजे लोकांना काय वाटतं सेल करायचं, ग्रीन कॅन्डल बनते म्हणजे लोकांना काय वाटतं बाय करायचं, राईट बाय ना सर. करायचंय. मग जिकडनं ते लोक तिकडनंच मोठे प्लेयर सेल करतात. बरोबर. हो, ते नाही, माझा खूप अभ्यास आहे याच्यामध्ये, खूप ट्रेडिंग मी हम्म. इंडियन मार्केट मध्ये पण खूप केलंय. आता मी फॉरेक्स मध्ये जस्ट म्हणजे 2-4 महिने झालं करायला लागलोय. किती 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 सोबत, म्हणजे किती लोकांसोबत काम करता तुम्ही? माझे आहे 10-15 लोक आहेत माझे. त्यांना सगळ्यांना एसएमसी, हो आयसीटी हे सगळं माहिती आहे, एफपीजी? हो, त्यांना सर्व सर्व माहिती आहे, सर्व करतात. मग त्याच्यामध्ये कसं होतं सर की एसएल कधी मोठा लागतो,
कधी कधी म्हणजे अशी मोठी मोठी सेलिंग वगैरे पकडली आम्ही, सगळे चांगले चांगले सेटअप पकडलेत. पण हे तुम्ही जे शिकवता त्याच्या मला 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 काहीतरी नवीन असं मला वाटलं, आणि पिन पॉईंट एंट्री बरोबर. भेटते असं काहीतरी थोडंसं अॅक्युरेट वाटतंय. म्हणून मी बरोबर. तुमचं इंटरेस्टेड होऊन हे केलं, जरा फॉलोअप घेतला, बरोबर. बघितलं वगैरे. आणि हा फक्त तुमचं हे म्हणजे हे फक्त तुमच्यासाठीच नाहीये, जे पण आता बघत असतील, जे नवीन असतील त्यांना पण वाटत असेल की अरे काहीतरी वेगळंच आहे. हो 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 आणि हो ज्यांना हो. आणि तुम्ही पण एवढे चांगले ना, तुमचा स्वभाव एवढा चांगला आहे, तुम्ही पटकन रिप्लाय करतात, बोलतात प्रत्येकाची. खरंच खूप हो. चांगलं आहे तुमचं नेचर वगैरे. म्हणून तर मी हिंदीमध्ये सुरुवातीपासून केलं नाहीये, फक्त मराठीमध्येच केलेलं आहे. नाहीतर नाही, मला जर फक्त मराठी करायचं- माणसांना सपोर्ट केला पाहिजे, मराठी माणसांना कळलं पाहिजे, मराठी माणसांनी बरोबर. पुढे गेलं पाहिजे, बस आपली हीच बरोबर. इच्छा कारण आता तुम्ही बघत असताल, तुम्ही राहिला कुठे आहेत? कुठले आहेत तुम्ही? आहे. मी मुंबईचा आहे, मुंबईचा. हा हा. ते जेवढं पण हे पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, सोलापूर, त्याच्यानंतर आपली सांगली झाली, हे सगळे पण मेंबर आहेत, ते सगळे हिंदी लोकांना फॉलो करतात. त्यांचे कोर्स हो घ्या, हो हो त्यांच्याकडनं शिका. हो. आणि अशा ज्या कारण की छोट्या मी छोट्या गोष्टी आहेत. इंडियन मध्ये पण खूप सारे क्लासेस केले, इंडियन मध्ये पण खूप सारे क्लासेस केले. कोण स्ट्रक्चर इम्बॅलन्स शिकवतं. बरोबर. आणि मी जेव्हा स्वतः इंडियन मार्केटमध्ये स्टार्टिंगला आलो होतो, तर मी हिंदीवाल्यांचेच कोर्स घेतलेत. अक्षरशः मी ओके. कोर्स 10,000चे, 12,000, 15,000 पर्यंत, आणि जर मॅक्सिमम बघितलं तर बरोबर. 40-50 हो पर्यंत हो पण घेतलेले आहेत मी. आणि सगळे हिंदीवाल्यांचे. मराठीवाल्यांमध्ये कोणच नव्हतं ना शिकवण्यासारखं. नाही, पण इंडियन मध्ये काय होणार, तुम्हाला होणार तो जास्त करून लॉसच होणार आहे. कारण की ऑप्शन बरोबर. मध्ये थिटा डीके होतो, हम्म. डेल्टा हे होतो, एक्सपायरी आली, म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टी होतात. भरपूर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं डायरेक्शन जरी क्लिअर असेल तरी मार्केट तुमचं तो प्रीमियम खाऊन टाकतो पूर्ण. निम्मा प्रीमियम करून टाकतो. हो बरोबर. टाइमपास म्हणजे करून. मी इंडियन मध्ये पण खूप लॉसेस केले, प्रॉफिट पण केला, असं नाही की प्रॉफिट नाही केला, प्रॉफिट पण केला. पण मेजर ऑफ द टाइम जास्त लॉसेसच होतो, म्हणजे कन्सल्टन्सी नाही भेटत. हो. आता गोल्ड मध्ये तुम्हाला बघा, केलं अजून करतोय तुम्ही तर चांगली कन्सल्टन्सी मिळते दादा. बरोबर. आणि अजून काही डाऊट वगैरे असतील किंवा अजून डीप मध्ये शिकायचं असेल तर आपण रोज लाईव्ह येतच, तुम्ही शिकू शकता. किंवा तुम्हाला हो. काही प्रॉब्लेम असतील, डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामला पण शेअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, खरंच तुम्ही एवढे चांगले आहेत, तुम्ही लगेच रिप्लाय केला, सांगितलं वगैरे, खरंच धन्यवाद तुमचे बरोबर. मनापासून. कारण हे जर तुम्ही बघितलं तर हे असं लेक्चर वगैरे फ्री मध्ये कोण घेत नाही. डायरेक्टली आधी म्हणणार course नाही join देत, करा, नाही देत. मी त्याच्यानंतर तेच विचार केला, मी अगोदर तेच विचार केला, हे फ्री मध्ये सांगतात, ते फ्री मध्ये शिकवते, ते खूप मोठी गोष्ट आहे बोलणं हे. म्हणजे कोण लोक हे फ्री मध्ये पण तुम्ही जेवढं सांगताय ते नाही सांगत. तेवढं पण नाही. कारण हे माझ्या स्वतःच्या हा, एक्सपिरियन्स मधून आहे. मला हे कोणी शिकवलेलं नाहीये की बरोबर. असं ते एक करायचं तर तसं म्हणताय करायचं. की ऍफिलिएट लिंकने, म्हणजे नाही का, एक्सएम किंवा कुठला पण ब्रोकर घ्या, मग तुम्हाला आम्ही कनेक्ट करू, किंवा बरोबर. काय पण छोटे मोठे आणि चार्जेस असतील असं करून त्याच्यात सांगतात. पण तुम्ही तसं काहीच त्याच्यात बोलले पण नाही. त्याच्यात पण म्हणतात की ते आधी $50 किंवा $100 डिपॉझिट करा. बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर. फक्त अकाउंट ओपनिंग करायला आजकाल कोणच सांगत नाही. आधी त्याच्यात पैसे डिपॉझिट करा. नाही नाही, हॅलो तुम्ही हॅलो काहीच दादा. कंडिशनच नाही ठेवली. बरोबर. हॅलो दादा. हॅलो. बोला. इंडिकेटर कुठे भेटेल? इंडिकेटरचा ऍक्सेस? इंडिकेटर टेलिग्रामला मेसेज करा, टीम तुम्हाला ऍक्सेस देईल, पूर्ण माहिती वगैरे सांगेल. आणि तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर क्लासचे व्हिडिओ वगैरे बघा, थोडेसे तुम्हाला समजून जाईल की इंडिकेटर कसं काम करतं. एकदमच ऍडव्हान्स मध्ये शिकायचं ओके असेल तर ओके. तुम्ही ते पण सांगू शकता. ते आपलं मेसेजेस करावं लागेल का? हो, मेसेज करा टेलिग्रामला. आणि अजून काही डाऊट असेल तर विचारा कोणाचे. सगळ्यांना चान्स द्या बोलायला, टायमिंग वगैरे द्या. सर मला इनकम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि कम्प्लेक्स स्ट्रक्चर हे फक्त रफली काढून दाखवा, जेणेकरून आपण एक इनकम्प्लीट असेल जिथून 50% सपोर्ट घेतो मार्केट. हम्म. हॅलो. ते फक्त हो, एक बोला. रफली काढून दाखवा की एक हे आपलं बघा, जे स्ट्रक्चर तुम्हाला असतं ना, ते एक रफली काढून दाखवा. हो हो, ह्या ठिकाणी बघा इनकम्प्लीट चार्ट स्ट्रक्चर आणि दिसतोय. कम्प्लीट स्ट्रक्चर. तुम्हाला चार्ट दिसतोय. हो, हा बॉक्स मी ड्रॉ करतोय इथून इथपर्यंत. बरोबर आहे. हा बॉक्स मी इथून इथपर्यंत ड्रॉ करतोय. समजा सेलिंग साईडला डाऊन येते गोल्ड, 50% खाली कॅन्डल मला क्लोज दिसत आहे, आणि जर वरती जात असेल क्लोज. तर माझ्यासाठी हे इनकम्प्लीट हा. स्ट्रक्चर असेल. आणि समजा जर गोल्डला वरती जायचं असतं तर गोल्डने पिन पॉईंट 50%चा इथे सपोर्ट घेतला असता, इथून वरती गेला असतं. किंवा प्रॉपर खाली आला असतं, 75% पासून पिन पॉईंट सपोर्ट घेतला असता, मग वरती गेला असतं.
पण गोल्डने जर मध्येच कुठंतरी युटर्न घेतलेला आहे, म्हणजे सेलिंगची रेंज मी समजा सेलिंग साईडला हा बॉक्स ठेवतोय मी, गोल्डने इथूनच मधून कुठून तरी युटर्न घेतलाय, खाली आलंय 50% ब्रेकडाऊन केलाय, परत युटर्न घेतलेला आहे. अशा केसमध्ये मला लगेच कळायला पाहिजे की हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे 50, हे 75, हे 100 ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत बरोबर. आपल्यासाठी. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा तेच त्याच्यामधून ना. अजून जर कुठेतरी युटर्न घेतला असेल तर मग तुम्ही म्हणू शकता हे इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करताय, इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. जो पण तुम्ही हा 25%चा बॉक्स यूज करताय, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघू शकता इथे हा मोठा टोटल रेंजचा 25%चा बॉक्स इथे आहे ह्या साईडला इकडे. मग जेव्हा तुम्ही तो ड्रॉ करणार आहात तेव्हा तुम्ही इनकम्प्लीट असेल तर खालून बॉडी पासून मार्क करणार आहात. समजा गोल्ड इथून खाली येते, याच्या खाली कॅन्डल अशा क्लोज आहेत, सेम हा बॉक्स उचलायचा आहे, खालून तुम्ही बॉडी पासून मार्क करू शकता, वरती 50%ला ओके. पिन पॉईंट सेलिंगची तुम्हाला एंट्री भेटेल असं. ओके. आणि तर सेम सर आता जिथून पण सेलिंग बोला. आता हे कम्प्लीट स्ट्रक्चरचं सांग मला फक्त. कम्प्लीट स्ट्रक्चर कम्प्लीट झालंय. कम्प्लीट सेम आहे ना. जर इनकम्प्लीट आपण मधून अधून कुठून तरी मार्केट वरती जात असेल तर कम्प्लीट मध्ये काय असेल, पिन पॉईंट 50% पासून वरती जाईल, त्याच्यानंतर पिन पॉईंट ओके. खाली येईल 75% पासून वरती जाईल, कॅन्डल सुद्धा त्याच्या खाली क्लोज करणार नाही. आता काय झालंय, हम्म. तर आपण याला 75%ला पण एक मिनिट. एकच मिनिट थांबा. तुम्ही आता जे बोलत होता तुम्ही तुमचं माहिती आहे ना अनम्यूट करा. मी बाकीच्यांचे म्यूट केलेले. हा आता तुम्ही म्हणताय ना, आता मार्केट आलं 75%ला, बरोबर आहे. हम्म. हम्म. ह्या स्ट्रक्चर मध्ये जर मार्केट 75%ला आलं आणि मार्केट तिथून रिव्हर्स गेलं, राईट, बरोबर. इथून तर या हे ठिकाणी हे स्ट्रक्चर इनकम्प्लीट झालं ना, कारण की खाली स्पेस राहिलेली आहे, बरोबर. नाही, तसं नाही म्हणता येत. मार्केटमध्ये 75% पासून मार्केट वरती गेलंय. जर 75%च्या खाली बरोबर जर छोट्या मोठ्या कॅन्डल क्लोज असतील तर इनकम्प्लीट असेल ते. ओके. पण मग समजा बोला. मग हे बोला. कम्प्लीट स्ट्रक्चर आपलं 75%ला मार्केट रिव्हर्स केलं हे पण ठीक आहे, पण हे कम्प्लीट कधी आपण म्हणायचं त्याला की कम्प्लीट हे स्ट्रक्चर आपलं कम्प्लीट आहे, कम्प्लीट आणि इथून आपलं कम्प्लीट गोल्ड वर आणि जाऊ शकतो. इनकम्प्लीट हे बघा, कम्प्लीट आणि इनकम्प्लीटची डेफिनेशन समजून घ्या. जे पण हे 75%ची ग्रीन लाईन दिसते, इथे 50%ची दिसते आणि ओके. 100%ची दिसते. तर या लाईनीवरतून जर मार्केटने रिस्पेक्ट बरोबर. घेतली, आता हे बाईंग साईडला आहे, सेलिंग साईडला पण सेम असेल असं. फक्त हा बॉक्स इथे खाली असं ड्रॉ असेल, ओके. गोल्ड इथून खालून जात असेल. बरोबर. गोल्ड साठी हे 75, 50, 100 अशा असेल. जर ह्या लाईनवरून जर बरोबर. प्रॉपर रिजेक्शन घेतलं तर मग आपल्यासाठी हे कम्प्लीट असेल. समजा मधून अजून जर कुठून युटर्न घेतलाय, इथून घेतलाय, ते वरती जाऊन इथून घेतलाय, तर मग आपल्यासाठी इनकम्प्लीट स्ट्रक्चर असणार आहे. ओके. ओके. जेव्हा समजलं. तुम्ही प्रॅक्टिस करताल तेव्हा तुम्हाला हळूहळू गोष्टी समजतील सगळ्या. म्हणजे इनकम्प्लीट स्ट्रक्चरला आपण तिथून परत बॉडी तिथून पासून जिथनं मार्क करतो. मार्केटनं रिव्हर्स घेतलाय तिथून मार्क करून आपण ती रेंज काढू शकतोय, बरोबर. बरोबर. आता याच ठिकाणी बघा, ज्यांनी पण मगाशी मला बाईंगची रेंज काढायला सांगितली, खालून आपण ही बाईंगची रेंज काढली आहे. 25% बॉक्स आपण हे सगळं बघितलं आपण, इथून कसं काय बाईंग आली काय. आता जसं मी हा बॉक्स इथे लावला तर मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट सांगितली की पिन पॉईंट 75% पासून गोल्ड वरती गेलंय इथून. मग खालच्या साईडला परत आलंय का बघा. तुम्ही म्हटलात की मग हे खालच्या साईडला पेंडिंग आहे. पेंडिंग बरोबर. कोणत्या केसमध्ये पेंडिंग असतं, जर या ग्रीन लाईनच्या खाली जर कॅन्डल मला सस्टेन होताना दिसले असते किंवा क्लोज केले असते, मग युटर्न घेतला असता. युटर्न जसा घेतला असता तसं मी सेम हाच बॉक्स उचलून हे बघा, सेम मी हाच बॉक्स उचलला असता खालून बॉडी पासून मार्क केला असता. माझ्यासाठी रजिस्टर असता 50%चा, आणि जिथून पण मी हा बॉक्स आधी ड्रॉ केला होता त्याच्या वरचा जो बॉक्स आहे त्याच्या 50%, असे मी 2 रेजिस्टन्स काढले असते आणि मी तिथून सेलिंगचा प्रॉपर प्लॅन केला असता. माझ्यासाठी टार्गेट असतं ही लेवल 100%ची खालची. ओके. पण आताच्या केसमध्ये जर नीट बघितलं तर पिन पॉईंट 75 पासून गोल्ड बाईंगला चाललेला आहे. तर मी काय करणार आहे, हा बॉक्स उचलून खालून असं मार्क करणार वीक पासून. आता वरच्या साईड बघा, ह्याच ठिकाणी बघा इनकम्प्लीट स्ट्रक्चर मी मागाशी तुम्हाला सांगितलं. हे बघा 50%च्या वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, गोल्ड खाली बरोबर आहे. आलेलं आहे. जो पण आपला पहिला बॉक्स आहे तिथून पिन पॉईंट 50%चा सपोर्ट घेतलाय, वरती गेले. मी सकाळी इथनच एंट्री दिली होती, राईट. इथूनच एंट्री दिली होती. आता हे मी सेलिंग साईडचा बॉक्स घेऊन करत होतो, पण ज्यांनी बाईंग साईडचा घेतला असेल त्यांच्यासाठी, कारण मार्केट गोल्ड
जे आहे आणि पूर्ण मार्केट आहे कॅल्क्युलेटेड आहे. तुम्ही 10 मधून 5 कसे पण मायनस करा. 10 मधून तुम्ही 5 मायनस केले तरी तुम्हाला 5च उत्तर भेटणार आहे. किंवा 10 मधून तुम्ही बरोबर आहे. 2 वेळा 2 मायनस केले आणि 1 वेळा 1 मायनस केलं तरी टोटल किती? म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन बघा फॉर्म्युले वेगवेगळे असतात पण त्याचं उत्तर जे असतं ते एकच असतं. बरोबर आहे. तसं बरोबर. म्हणजे फक्त ज्यांनी मार्केटला सेलिंगसाठी पैसे लावलेले असतील या ठिकाणी आणि सेलिंग साईडला जे पण मार्केटमध्ये जी पण प्राइस मूव्ह झाली असेल तीच मार्केटमध्ये बाईंग साईडला पण मूव्ह झालेली असेल. बरोबर आहे. बाकीच्यांनी थोडं Hello. mute करा. हा बोला. कलर पेंट काढायची आणि चालवायची कारण मी हा? मी म्यूट करतोय ज्यांना आता बोलत होतात किंवा ज्यांना बोलायचे त्यांनी अनम्यूट करा. बोला. हॅलो. बोला. बिगिनर लोकांसाठी तर म्हणजे कशी सुरुवात कशी करायची काय? आता मला तर या फील्ड म्हणजे मध्ये एकदमच 2-3 महिने. एकदमच तुम्ही नवीन आहात का मार्केटमध्ये? हो झिरो डायरेक्ट. इंडियन मार्केटमध्ये माझं केलंय का याच्या आधी? आर्किटेक्चरची फील्ड होती माझी. नाही काहीच नाही सर. हम्म. माझी आर्किटेक्चरची फील्ड होती. हम्म, आमचं एआय मुळे माझं डिझायनिंगची सगळी कामं थांबलेत सध्या. ओके. मी आता दुसरीकडे एका छोट्या कंपनी जॉबला आहे. तुम्हाला नवीन पूर्णपणे सुरुवात जर ब्लँक तुम्ही झालं केली असेल त्यावेळी. ना तुम्ही जर नवीन सुरुवात केली असेल तर तुम्ही आधी बघा की गोल्ड काय असतं मार्केट काय असतं कसं चालतं आपल्या इंडियन मार्केटमध्ये थोडंसं बघा नॉलेज घ्या. म्हणजे नॉलेज घ्या म्हणजे पैसे गुंतवून त्यात ट्रेडिंग करा असं मी म्हणत नाहीये. फक्त तुम्ही बघा की काय होतं इंडियन मार्केटमध्ये स्टॉक काय असतं शेअर मार्केट म्हणजे काय असतं त्याच्यानंतर फॉरेक्स मध्ये काय असतं. सगळ्या गोष्टींचा तुम्ही वाटलं तुम्ही एआयचा वापर करा ChatGPT सोबत बोला त्याच्याशी विचारा सगळ्या तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याचं नॉलेज भेटेल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रॉपर ट्रेडिंग करायचं असेल तर एक सेटअप पाहिजे. सेटअप म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये कशासाठी आलाय? पैसे कमवण्यासाठी आलाय आणि त्याच्या पण पुढे जाऊन आपण बरोबर. मार्केटमध्ये इंट्राडे मध्ये काय करतो? बाईंग किंवा सेलिंग करतो. एक तर आपल्याला बरोबर. बाईंग करायची आहे किंवा आपल्याला सेलिंग करायची. आपल्याला पैसे कसे भेटणार आहेत? बाईंग किंवा सेलिंग करूनच तर आपल्याला पैसे भेटणार आहेत ना. याच्या व्यतिरिक्त असं काय जादू करून तर आपल्याला इथं पैसे भेटणार नाहीयेत. एवढंच आहे की बाईंग मला आहे केल्याच्या ना नंतर सर आपल्याला फक्त आहे ना हम्म. हं. एक तर आहे मला ना सर बाईंग फक्त केल्याच्या एकाच नंतर ना गोष्टी आपल्याला हा एकच बघा एक तर बाईंग केल्याच्या नंतर ना आपल्याला प्रॉपर आपलं टार्गेट भेटलं पाहिजे. टार्गेट म्हणजे पण असं हे नाहीये की एकदमच मोठं टार्गेट सुरुवातीला 100, 150, 200 पीस जरी भेटलं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. कारण तसंही तुम्ही 10-15 हजारांनी स्टार्ट करणार आहेत. फक्त तुम्हाला बरोबर. सगळ्यात महत्वाचं जर कशावर काम करायचं असेल तर डिसिप्लिन त्याच्यानंतर ना तुमचं मनी मॅनेजमेंट तुमचं माइंडसेट एकदम स्ट्रॉंग पाहिजे. माझी फील्ड सॉफ्टवेअरची होती सर सगळी. पूर्ण आमची कन्स्ट्रक्शन ची कामं असायची. USA, ऑस्ट्रेलिया ओके. आणि न्यूझीलंडचे प्रोजेक्ट असायचे कन्स्ट्रक्शनचे. बर तर पूर्णपणे डिझायनिंगची कामं ही 3D Max सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये चालायचं ओके. सगळी काम. ओके. आणि मग आता असं झालंय एआय आम्ही जे 3 दिवस काम करत होतो ना तर एआय असं जनरेट करतोय एक 20 मिनिटातच आमचं 3 दिवसाचं काम काढून देतोय. तर मग जे आता मला 9 वर्ष झाले होते त्या फील्डमध्ये. ते मोठे सॅलरीवाले कंपनी थोडे बाहेर काढले. आता पूर्णपणे मी ब्लँक झालोय की नाही का नक्की काय करायचं कसं करायचं काय ते समजत नाही एकदमच मी सध्या. एक गोष्ट सांगेल तुम्हाला एक जर तुम्ही जर पूर्ण ब्लँक झाला असाल तर पूर्ण लगेच ट्रेडिंग मध्ये शिफ्ट होऊ नका. आधी साईड बाय साईड कुठेतरी छोटं मोठं काम बघा. एकदमच जशी तुम्हाला आधी सॅलरी होती तशी भेटणार नाही पण थोडीशी भेटेल कमी जास्त ऍडजस्ट करा काही दिवस आणि साईड बाय साईड बरोबर. तुम्ही मार्केट शिकू शकता. बेसिक स्वतःला टाइम देऊ शकता मार्केटला टाइम देऊ शकता. कारण तुम्ही पूर्ण ब्लँक आहात आता तुमच्या डोक्यात फक्त तुम्हाला जे आतापर्यंत तुम्ही केले ते दिसत असणार आणि त्याच्यात तुम्ही ट्रेडिंग शिकणार नाही. बरोबर. पण ते जर तुम्ही कुठे शिफ्ट झाला तुम्ही साईड बाय साईड थोडंसं इन्कम पण करताय किंवा इनफ थोडंसं जास्त पण नाही तर तुमचं माइंड थोडंसं मग नवीन काहीतरी शिकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार मग तुम्ही शिकताल. आता तुम्ही शिकणार नाही आता फक्त तुम्ही मागे लागताल एखाद्याच गोष्टीच्या की नाही माझं असं होतं आधी मला असं करायचंय. हा बरोबर. म्हणजे पूर्णपणे डिस्टर्ब झालोय नाही का. मला प्रॉपर वे डिस्टर्ब पाहिजे माइंड म्हणून मध्ये मला एका बरोबर माझ्या डिस्टर्ब झालेल्या माइंड मध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी पटकन नाही हे करू शकत फिट नाही करू शकत. प्रॉपर वे वे पाहिजे आणि मला आहे ना एकाच गोष्टी स्टक राहायचंय. मला दुसरं काहीच करायचं नाहीये. म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखालीच सगळ्या गोष्टी करायच्यात मला. आणि म्हणजे नाही का जर तुम्हाला तुम्ही काय जर सांगाल तुम्हाला काय मार्केट हो जर तुम्हाला प्रॉपर जर व्यवस्थित मार्केट करायचं असेल फॉरेक्स मध्ये गोल्ड मध्ये एका पेअर मध्येच मी करतो मी काही 10-12 पेअर बघत बसत नाही. त्याच्यात पण मी एका सेटअप वरती काम करतो. म्हणजे असं नाहीये की मध्येच मला मी इथून तसंच कुठून तरी करायचंय. अशी ट्रेंड लाईन अशी मध्ये ड्रॉ केली आहे. कुठला तरी नवीन मी लगेच सेटअप ड्रॉ केला आहे.
किंवा एखादं नवीन इंडिकेटर हा हे स्वतःचं इंडिकेटर आहे आपलं, जे पण मी स्वतः तयार केलेलं आहे. त्याच्यात पूर्ण 10 ते 12 फॉर्म्युले ऍड केलेले आहेत, कॅल्क्युलेटेड फॉर्म्युले बॅक टेस्टिंग करून. म्हणजे तुम्ही जर स्क्रीन तुमच्या सगळ्यांना दिसत असेल, मी इंडिकेटर मध्ये जातो. हे बघा, मी माय स्क्रिप्ट मध्ये जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी किती माझे स्वतःचे इंडिकेटर दिसतात. हे बघा, हे सगळे मी बॅक हे टेस्टिंग केलेले आहेत. तुम्ही हे स्वतः सगळे डेव्हलप केलेत सगळे. हे स्वतः डेव्हलप करून हे सगळे बॅक टेस्टिंग केलेले आहेत मी. हे बघा, पूर्ण तुम्हाला मला वाटतं 30-40 असतील, फेवरेट मध्ये पण भरपूर असतील. हे बघा ह्या ठिकाणी. आणि ह्याच्यातून सगळ्यातून जाऊन मग शेवटी फायनल मी एकच इंडिकेटर का तुम्हाला सांगतोय, कारण मला माहिती आहे मी किती बॅक टेस्टिंग केली, किती फॉर्म्युले यूज केलेत, आणि त्याच्यानंतर जिथून पण रिझल्ट येतोय ते मी तुम्हाला शेअर करतोय. म्हणजे एवढं सगळं जर मी कष्ट करून, म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन स्वतः 10-10, 12-12 तास जर मी जागून किंवा स्क्रीन बघून जर काही गोष्टी डेव्हलप केल्यात आणि जर ते तुम्हाला भेटत असतील, ओके, तर ह्याच्यापेक्षा आज चांगलं काय असू शकतं? नाही ना, कारण आता काय झालं सर, मी आता 2-3 महिने घरी होतो ना सध्या. हम्म, तर हम्म. मी पुण्यातले, आता मी प्रॉपर पुण्याचा आहे, इकडं चिखली आमचं गाव. बरं तर बरं. माझ्या आसपासचे सगळे क्लासेसला गेलो मी. हम्म. 3-4 क्लासेस मध्ये फक्त ते डेमो साठी बोलवतात ना, तर डेमो ओके. बघा आमचा. आणि त्यांना मी जे प्रश्न केले त्यांनी मला काही त्याची जास्त उत्तर देऊ शकले नाही. मी डायरेक्ट म्हणायचो, तिथे ज्या क्लासमध्ये जाईन त्या क्लासमध्ये जाऊन डायरेक्ट म्हणायचो की नाही का, मला हे सांगा की बाबा लाईव्ह मध्ये मला सगळं सांगा. लाईव्ह मध्ये कोण सांगतच नाही. हे ट्रेंड लाईन बाकीच्या गोष्टी नाही का, तुम्ही आता जसं सांगितलं तसं ड्रॉ करतात आणि हे असं आहे आणि हे असं आहे, नाही का, सेकंड टॉप काय असेल हे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉपर मी कोण सांगत नाही, नाही का. एक गोष्ट आता जेवढे पण आता लाईव्ह आहे तुम्हाला पण सांगतो, आणि हा व्हिडिओ मी युट्यूबला पण शेअर करायला लावतो, त्याची लिंक येईल ग्रुपमध्ये, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जी पण ही आता आपण मेथड वापरतोय, अशा मेथड किंवा ह्याच्यापेक्षा पण काही वेगवेगळ्या मेथड लोकांकडे असतील, पण जेवढे पण आता तुम्ही बघताय ऑफलाईन वाले, तर ते तुम्हाला ही काही गोष्ट त्यांच्याकडे नाहीयेत. त्यांच्याकडे फक्त बेसिक गोष्टी आहेत. त्या तुम्हाला दिसतात ते बेसिक गोष्टी. इथून मार्केट का सेलिंग आली आहे, इथून मार्केट का बाईंग मध्ये गेलंय, तर ह्या गोष्टी प्रॉपर कॅल्क्युलेटेड गोष्टी नाहीयेत, सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. सांगताना पण ते तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार, तिथून सुरुवात करणार. पण तुम्हाला फायनल, आता तुम्ही शोधत इथपर्यंत आला आहात कॅल्क्युलेटर सेटअप पर्यंत, पण हे जर तुम्ही नसता आला तर मग तुम्ही कुठेतरी बेसिक मध्ये ह्याच्यात अडकून पडला असता. प्राइस ऍक्शन म्हणा, किंवा ते पण वर्क करतं, तसं नाही काय विषय, पण प्रत्येकाचा आपापला वेगळा सेटअप असतो. हॅलो सर, बोला. मी जळगावहून बोलतो सर. आज पहिला दिवस आहे माझा. हो बोला. जळगावहून आहे सर मी. माहिती घ्यायची आहे. तुमच्या युट्यूब चॅनलची लिंक द्या मग सर. बरं बरं, तुम्ही करताय का मार्केट, का नवीनच आहात मार्केटमध्ये? हो, नाही अजून शिकतोय सर मी. बरं बरं, रोज तुम्ही मीटिंग जॉईन म्हणजे करा, करतो तुम्हाला मी बेसिक ट्रेडिंग पासून मध्ये शिकायला भेटेल. $100 गोल्ड मध्ये करतो ट्रेडिंग. $100 माझं बॅलन्स आहे. बरं, हॅलो बोला बोला. हो बोला. सर, मला एक क्लास घ्यायचा होता म्हटलं आपला. पण एक DM डाऊट करा विचारायचा आहे सर. टेलिग्रामला. मी गेल्या नाही सर 2 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर, SMC वगैरे, प्राइस ऍक्शन वगैरे सगळं येतं मला. पण मग सर ज्या क्लासमध्ये जर आपल्याला बेसिक प्राइस ऍक्शन किंवा SMC वगैरे असेल तर मग क्लास म्हणजे क्लास घेण्यामध्ये काय अर्थ नाही, असं विचारच होतं तुम्हाला. टॉपिक काय आहेत क्लासमध्ये? आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी क्लास आता अटेंड केलाय, आज पण केलाय, ह्याच्या आधी पण केले असतील, तर ह्याच्यात कुठं तुम्हाला SMC, हो. FPG, ICT दिसलं का? नाही नाही. कारण मी स्वतः, मला माहितीच नाही SMC म्हणजे काय, ICT म्हणजे काय, FPG, आणि ते फॉलो पण करत नाही, आणि मला ते माहिती पण नाहीये. मला फक्त कॅल्क्युलेटर माहिती आहे, जे की मी आता युज करतोय. आणि त्याच्यात पण तुम्ही बघा, आपण अपसाईडची जी रेंज काढली होती, तर वीक पासून जेव्हा मार्केट वरती जाते, इन्कम स्ट्रक्चर ठेवून, हे बघा इथून इन्कम स्ट्रक्चर हे खाली आलं, हे 50% सपोर्ट घेतला पहिल्या बॉक्सच्या, इथून वरती गेलंय. त्या खालच्या साईडला कुठे इन्कम स्ट्रक्चर आहे का? नाहीये. सेम बॉक्स जेव्हा घेऊन नाही. तुम्ही खालून परत वीक पासून लावता, परत तुम्हाला इथे इन्कम स्ट्रक्चर बघायला भेटतं. इथे परत मार्केट खाली आलंय, बरोबर. नाही सर, मग क्लासमध्ये आपले हेच टॉपिक का या व्यतिरिक्त पण काही ऍडव्हान्स मध्ये टॉपिक आहेत? आता जे मी सांगतोय ते बेसिक मी सांगतोय. क्लासमध्ये पूर्ण ऍडव्हान्स असेल, त्याच्यात पूर्ण 9 ते 10 कंडिशन आहेत वेगवेगळ्या.
हे फक्त मी 2 कंडिशन सांगतोय सगळ्यांना. ताकी असं नको त्याच्यात व्हायला की स्कॅल्पिंग तुमच्याकडे वगैरे काहीच पण आहे का सर? स्कॅल्पिंग स्कॅल्पिंग करायची गरजच नाहीये ना, कारण स्कॅल्पिंग मध्ये असं काय पॉईंट भेटणार आहे. आता ही पण एक प्रकारची स्कॅल्पिंगच म्हणता येईल किंवा इथून ही मुवमेंट हो किती आहे? 150 पिप्स. मग स्कॅल्पिंग करून असं 150 आपल्याला काय साध्य होणार आहे? जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर ओके असेल, आपण प्रॉपर जर बॉडी पासून मार्क केला, ह्याच्या जर इथपर्यंत बघितलं, तर पिन पॉईंट बाईंग दिसते आपल्याला. 150 पिप्स आपल्या हातात बरोबर आहेत. मग ह्याच्यात स्कॅल्पिंग करून आपल्याला काय करायचं? ठीक आहे ठीक. सर शिकायचं मेसेज असेल तर वगैरे पूर्ण कुठे बेसिक करावं लागेल? पासून टेलिग्रामला, ऍडमिनला. ओके प्रतीक बोल. हॅलो हो बोला. हॅलो सर. चालेल. मला बोला. ऑलमोस्ट सगळं कळालंय, फक्त ते इनकम्प्लीट आणि कम्प्लीट मध्ये जरा जमलिंग आहे. त्याच्यामध्ये जरा अजून 2-3 व्हिडिओ बघितले की नाही का समजून जाईल. बाकी सगळं सर्व ऑलमोस्ट कळालंय मला कसं काय. हम्म. फक्त इनकम्प्लीट आणि कम्प्लीट कम्प्लीट मध्ये आणि जरा म्हणजे हे होतं. कम्प्लीट आणि इनकम्प्लीट मध्ये डाऊट म्हणजे हे व्हायचं काहीच गरज नाहीये. त्याच्यामध्ये जमलिंग पूर्ण होतं फक्त, बाकी काय नाही, बाकी सर्व झालं. पूर्ण सोपं आहे. तुम्ही कसाही कुठूनही बॉक्स ड्रॉ करा. तुम्हाला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट लगेच बघताना लक्षात येते. या ठिकाणी इनकम्प्लीट कम्प्लीट आहे, कळतंय गोल सर, खाली पण इनकम्प्लीट मध्ये जरा हे होते, जरा इनकम्प्लीट मध्ये. कम्प्लीट आहे ना, ते कोणालाही कळू शकतं. कारण जेव्हा तुम्ही बॉक्स ड्रॉ करता तेव्हा लगेच कळते, अरे हा बॉक्स कम्प्लीट झालाय, कम्प्लीट. पण इनकम्प्लीटच महत्वाचं आहे. कारण आपल्याला ट्रेड कुठे भेटणार आहेत? बरोबर. इनकम्प्लीट मध्ये ट्रेड भेटणार आहेत. कम्प्लीट मध्ये थोडीच भेटणार आहे आपल्याला ट्रेड. सर आपण लिमिट ऑर्डर टाकू शकतो का याच्यामध्ये? लिमिट ऑर्डर तुम्ही टाकू शकता, पण छोट्या क्वांटिटीने करा सुरुवातीला. अच्छा, का कन्फर्मेशन घेऊनच केलेलं ठीक राहील? कन्फर्मेशन ऑलरेडी तुम्ही घेतायच की कम्प्लीट आणि इनकम्प्लीटचं. फक्त पुल बॅकला तुम्हाला ट्रेड नाही घ्यायचा म्हणजे आहे. आपल्या रेंजला जर एक ग्रीन कॅन्डल क्लोज होऊन आपण एंट्री मारू शकतो का तसं कन्फर्मेशन घेऊन, किंवा नाही का तसंही असं करू म्हणजे शकता तुम्ही. डायरेक्ट तसंही करू लिमिट? शकता. तसंही करू शकता तुम्ही. एक छोटी क्वांटिटी ऍड केली, परत कोल्ड समजा तुमच्या लेवल आला, अजून एक छोटी क्वांटिटी 0.01 ची आणि $100 कोण असेल तर तुम्हीच बघा. दिवसातून असे ट्रेड भेटले 170 पिपचे 0.02 ने जरी केलं तुम्ही, तर तुमच्या $34-35 प्रॉफिट होते. म्हणजे टोटल आरामात अकाउंटच्या 40% आपलं कव्हर होतं एका दिवसात. असं. ते पण फक्त तर मला कंडिशनवरती ते काम करतोय. अमोल तुम्हाला सर, एक मी विचारायचं मेसेज होतं मला. टाकलाय ग्रुपला. मला फक्त ते इंडिकेटरचा ऍक्सेस द्या ना सर. ओके. ते 1 वीक मला साठी नाही का तुम्ही बोललेलं ऍडमिनला मागच्या मेसेज करा, वेळेस. तुम्हाला भेटेल ऍक्सेस. केलंय सर, सर मी आता हे टेलिग्रामला. आता इथंच हे लाईव्ह बघा. मी काही असं नाही, हे लाईव्ह मार्केट चालू आहे. खालून वीक पासून लावतोय, तर गोल्ड कुठून खाली आले बघा. हे बघा कुठून खाली आले, 75% पासून. आणि ह्याच्यात पण बाईंगचा ट्रेड तुम्हाला कधी भेटला असता, जेव्हा तुम्ही खालच्या साईडला बघताय, तर खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतंय. हे बघा गॅप आहे. गोल्ड खाली आलं, मागाशी पण मी तुम्हाला शिकवलंय. खालचा जो छोटा बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट गोल्ड वरती जातं. कंडिशन त्याच आहेत आणि ह्या माझ्या पर्सनल कंडिशन तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. म्हणजे अगदी ज्यांनी कोर्स घेतलाय किंवा क्लास केले ते म्हणतील की सर तुम्ही का त्यांना सगळ्यांना फ्रीमध्ये सांगताय. पण तरी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता याच्यावरती. अमोल सर, एक प्रश्न होता मला. प्रश्नाच्या आधी एक गोष्ट अजून सांगतो, की जेव्हा तुम्हाला इनकम्प्लीट स्ट्रक्चर दिसतंय, हा गॅप दिसतोय, तर मी तुम्हाला 2 कंडिशन सांगितल्या होत्या, की गोल्ड खाली येतं आणि जो पण हा पहिला छोटा बॉक्स आहे त्याच्या 50% पासून वरती जातं. आणि दुसरी अजून एक कंडिशन सांगितली होती, की सेम तोच बॉक्स आपण घेतो, जिथून गोल्ड खाली येते त्याच्या बॉडी पासून मार्क करतो, त्याच्या 50% पासून आपण बाईंग करतो. बघा आली का बाईंग? लाईव्ह मार्केटमध्ये आपण हे सगळं बोलतोय. आणि सेलिंग पण कुठून आली आहे? 75% पासून. बोला. सर, मला एक विचारायचं होतं. हा जो इंडिकेटर मध्ये तुम्ही हे जे मेजरमेंट करता, बरोबर आहे? डेट अँड प्राइस रेंज, हे जे काय सेटिंग आहे का ते डिफॉल्ट यूज करता तुम्ही ते? हे बघा. हा जो बॉक्स दिसतोय, हा जो तुम्हाला बॉक्स दिसत आहे, तर हा डिफॉल्ट नाहीये. डिफॉल्ट बॉक्स कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो मी या साईडला. जेव्हा तुम्ही सेटिंग मध्ये जाता या बॉक्सच्या आणि ते अप्लाय डिफॉल्ट केलं, तर हा बॉक्स असा दिसतो नॅचरली. जेव्हा तुम्ही नवीन बॉक्स घेणार आहात तेव्हा. बरोबर आहे. पण ह्या बॉक्सला मी काय सेटिंग केली, एक तर मला बॅकग्राऊंड नकोय, त्याच्यानंतर मला बॉर्डर पाहिजे आणि ज्या लाईन आहे त्या पण मला त्याची विड्थ कमी पाहिजे. असा बॉक्स मी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर पण जाऊन जे खाली लेबल तुम्हाला दिसतात, ते लेबल बॅकग्राऊंड पण मला नकोय आणि लेबलमध्ये पण मला हे सगळ्या गोष्टी दिसतात इथे. तर मला सगळ्या गोष्टी नकोत. मला फक्त प्राइस रेंज पाहिजे आणि पर्सेंटेज चेंज पाहिजे.
बाकीच्या सगळ्या गोष्टी मी इथं अनक्लिक केलेल्या आहेत असं, आणि ओके केलेले आहे. समजलं? ओके, ठीक आहे सर, कळालं मला. ह्या सर, सेटअप मध्ये कारण का सर व्हॅल्यू हा जी दिसते मेथड आहे ना ना सर, मी एक 6 महिन्यापूर्वीपासून वापरतोय आणि हे हम्म. वर्क करतंय. बस मला थोडे ओके. डाऊट्स होते याच्यामध्ये, त्यामुळे मी हम्म. हे करत विचारत होतो मला. एक गोष्ट आणि सांगतो थोडं जरा तुम्ही, एक गोष्ट सांगतो, हा बॉक्स तुम्ही युज करताना प्रत्येकाला किंवा काही जणांना बघितला असेल, पण जे हे कॅल्क्युलेटर आहे, इंडिकेटर, ते कोणाकडेच नाहीये, ते आपलं स्वतःच आहे. हा, हे तुम्ही जे तुमचं जे इंडिकेटर आहे ना, की ते ज्या टायमिंगला मुवमेंट अप साईडला करणारे, खालच्या साईडला करणारे, हे ते एकदम जबरदस्त आहे तुमचं ते इंडिकेटर. कारण मी आता जस्ट आणि चेक केलं, अजून तुमचे एक व्हिडिओ वगैरे सगळं चेक केलं. नंतर हॅलो. खालचं जे छोटं बॉक्स आहे तिथपर्यंत ह्या गोष्टी कोणीच शिकवलेल्या नाहीयेत. ह्या मी स्वतः सांगितलेल्या, शिकवलेल्या आहेत, आणि प्रॅक्टिस मी स्वतः याच्यावरती केलेली आहे. तर आता याच्यात मला नॉर्मली पूर्ण ऍडव्हान्स पूर्ण शिकायचं असेल तर काय करावं लागेल? टेलिग्रामला तुम्ही मेसेज करा ऍडमिनला. जेव्हा तुम्ही चॅनल मध्ये जाता तर वरती पिन मेसेज दिसेल तुम्हाला, डीएम फॉर लर्निंग, त्याच्यावरती क्लिक करा ऍडमिनला आणि मेसेज करा. ठीक आहे. कारण का सर, मी काय आहे, एक 6 ते 7-8 महिने झाले करतोय. मला गोल्डचा जो पॅटर्न आहे ना, तो कळालाय बेसिक, म्हणजे काय कसं काम करतं ते. लिक्विडिटी वगैरे हे ते सगळं बेसिक गोष्टी करतात. माझं कॅपिटल पण चांगलं आहे आणि प्रॉफिट पण होतोय रोजचं मला. $100-150 मी तेच पाहिजे. करतोय बाकी इझिली. ह्याच्या व्यतिरिक्त अपेक्षा काहीच नसतं सगळ्यांकडनं. हां, एकतर तेच. आणि सेटअप आपला माझं चांगला काय आहे, पाहिजे, मी लॉट साईज आहे ना मेंटेन ठेवलेला आहे. माझं कॅपिटल पण किती आहे तेवढं आहे लॉट ना, तर साईज लॉट तुमची? साईज मी तेवढं मेंटेन ठेवलेलं आहे माझं. की मला लॉस एक पण झाला नॉर्मल तर ते लॉट माझं साईज काय असते सायकॉलॉजी तुमची? चेंज होत नाही माझी. तुमची लॉट साईज काय असते एक नॉर्मल अंदाजे? माझा $1,000 कॅपिटल आहे, 0.03. ओके, एक नंबर. म्हणजे आणि तुम्ही मी हेच फॉलो त्यामध्ये करता? हार्डली $10 ते $15 एसएल घेतो, 3 पॉईंटचा. आणि ओके टार्गेट जे ओके आहे माझं 10 पॉईंट, 15 पॉईंट, 12 पॉईंट पर्यंत होल्ड करतो मी तर. ओके ओके. तर तेच भारी आहे तुमचं काम. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्हाला बरेच लोक म्हणतील की आमच्याकडे पण असा सेटअप आहे, आम्ही असं ड्रॉ करून तुम्हाला शिकवताल, पण हे जे टूल आहे, कॅल्क्युलेटर आहे, ते प्रत्येकाकडे नाही. आणि तुम्हाला लोक काय सांगतील हे पण सांगतो. लोक काय म्हणतील की एक फॉर्म्युला आहे माझ्याकडे, मी आजचा जो दिवस क्लोज असेल त्या क्लोजला मी मल्टिप्लाय करतो किंवा भागाकार करतो किंवा अजून काही व्हॉल्यूम घेतो आणि त्याला मी गुणाकार करतो, मग एक रेंज येते, मग ती रेंज अशी घ्यायची, बॉक्स इथून ड्रॉ करायचा, अशा गोष्टी सांगतील. पण तुम्ही जर रिझल्ट बघितला तर रिझल्ट तुम्हाला फक्त लॉट रेंज ऑरेकल मध्येच भेटेल. सर, मी बरोबर. ऍडमिनला मेसेज करतो. तुमचा आता नवीन बॅच वगैरे कधी स्टार्ट होणार आहे, ऍडव्हान्स बॅच? ऍडव्हान्स बॅच उद्यापासून चालू होईल, उद्या परवापासून. जे पण मग काही सर ते आपले मेंबर अजय आहेत. अजय परदेशी म्हणून त्यांनी हात वरती केले, खूप दिवस खूप वेळ झाला त्यांना विचारायचं काहीतरी. सर काय झालंय, हो, मी विचारा पीसीला तुम्ही, आणि बोला. मोबाईलला 2 ठिकाणी लॉग इन केलंय. तो मीच आहे, मी हे करतो, ड्रॉप करतो मी. ओके ओके. जे आहेत ना अजय परदेशी, त्यांनी अनम्यूट करा आणि बोला. सर, प्रतीक बोलतोय. बरं, बोला. सर, ऍक्च्युली मला ना 6 वर्ष झाले मी ट्रेडिंग करत आहे आणि सर्व जे इंडिकेटर वगैरे आहे, परफेक्शन सर्व ट्राय केलं. पण हे जे तुमचं कॉन्सेप्ट आहे, मला 1 हफ्ता पहिलेच माहित पडलं. तर हे ऍक्च्युली माझ्यासाठी नवीन आहे. मी कधी बघितलं नाही 6 वर्षात. थोडं मला रफ आयडिया द्याल का की एक्झॅक्टली काय आहे? हा व्हिडिओ तुम्ही परत बघू शकता, जे आपण आता क्लासमध्ये पूर्ण बोललोत ना, ते पण बघू शकता. रफ आयडिया देतो मी, त्याच्यात काही डाऊट नाहीये. पण तुम्हाला जर अजून गोष्टी जर, कारण 1 तास आपण लेक्चर घेतोय आणि मी तुम्हाला 2-3 मिनिटात सांगितलं, तर मी तेवढंच सांगणार 2-3 मिनिटाचंच. पण पूर्ण तुम्ही एक तास बघितलं किंवा मागचे लेक्चर अटेंड केले तर तुम्हाला समजेल. तर मी एक रफ आयडिया देतो तुम्हाला. आपण काय करतो माहितीये का, रेंज काढतो. जी पण मार्केटची मुवमेंट आहे, म्हणजे गोल्ड समजा इथून वरती जात आहे, तर आपण एक खालची रेंज काढतो आणि बघतो गोल्ड कुठपर्यंत जात आहे. गोल्ड जर वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर आपण फुल बॅकला बाईंग करतो परत. आणि सेम आपण जर सेलिंगची रेंज काढली टॉप पासून, तर गोल्ड खाली कुठपर्यंत जाणार आहे ते बघतो आपण. आणि रेंज पण आपण अशी तशी काढत नाही अंदाजपंची किंवा गॅम्बलिंग करून. आपण प्रॉपर हे जे तुम्हाला टूल दिसते लॉट रेंज ऑरेकल, त्याच्यात मी पूर्ण 10 ते 12 फॉर्म्युले ऍड केलेले. म्हणजे जेव्हा तुम्ही एक कॅन्डल सिलेक्ट करता, आता समजा तुम्ही इथली कॅन्डल खालची सिलेक्ट केली, तर त्या कॅन्डलचं टायमिंग, त्या कॅन्डलची मुवमेंट, त्याच्या मागचं पूर्ण स्ट्रक्चर असेल, पूर्ण दिवसाचा मागचं मुवमेंट असेल, पूर्ण A to Z. म्हणजे कॅन्डल सिलेक्ट करतोय म्हणजे आपण काहीतरी एकच फॉर्म्युला घेतलाय आणि मग आपण सिलेक्ट करून रेंज येते असं होत नाहीये.
जेव्हा तुम्ही रेंज काढता तेव्हा तुम्ही बघितलं असेल, या ठिकाणी पण बघू शकता, की एक ग्रीन लाईन येते, त्याच्यानंतर एक बॉक्स येतोय, बॉक्सच्या मध्ये पण एक डॉटेड लाईन येते आणि एकदम टॉपची पण बॉक्सची लाईन येते. मग बाईंग साईडला मी असं काय बघतो, की बघतो मी बॉटम पासून ते ह्या बॉक्सच्या बॉटम पर्यंत ड्रॉ करतो आणि सेल साईडला मी टॉप पासून रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो. अशा काही गोष्टी आहेत का? या सगळं बॅक टेस्टिंग प्रॅक्टिस मधून येतात. रफ आयडिया तुम्हाला एवढेच मी देऊ शकतो, की आपण सेलिंग साईडला टॉप पासून कॅन्डल सिलेक्शन करून डाऊन साईडला बघतो, की गोल्ड कुठपर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यात परत मग आपण इंट्राडे मध्ये बघतो कम्प्लीट आणि इनकम्प्लीट आणि ट्रेड वगैरे आपण प्लॅन करतो. सर कधी कधी जर डायरेक्शन आपण चुकीची सिलेक्ट केली, आता जसा हा सेल ट्रेंड आहे पण नंतर तो साइडवेज गेला, आता मी जर सपोज कोणती एखादी कॅन्डल एखाद्या लो ची सिलेक्ट केली, बरं, तर तो बाय ट्रेंड चालू झाला आणि मी जर सेल अज्युम करून खालचं सिलेक्ट केलं, तर म्हणजे हा बॉक्स बरोबर ऍडजस्ट करतो का स्वतःला? करतो. आणि हे जर तुम्हाला म्हणजे समजायचं असेल किंवा तुम्ही लेक्चर मध्येच बघा, आपण सुरुवातीला काय केलं होतं, सेल साईडची रेंज काढली होती, पण मला मध्येच कोणीतरी म्हटलं, की अहो सर मी हे बाईंग साईडची रेंज काढली होती, मग इथून बघत होतो. मग आपण आता बाईंगची साईडची काढली, सेम आपण अनालिसिस करतोय. म्हणजे तुम्ही काही करा ह्या टूल सोबत, तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना मराठीमध्ये, तुम्ही असं खा किंवा असं खा, तुमच्या घास तोंडातच जाणार आहे. तसं आहे. तुम्ही कशी रेंज, फक्त एवढंच की मेन जिथून पण आपण टॉप पासून रेंज काढली आहे, तर ती खाली जर इनकम्प्लीट असेल, तर परत तुम्ही लगेच बाईंगची थोडीच काढणार आहात. तुम्ही जो ट्रेंड चालत आहे तोच फॉलो करणार आहे. पण इन केस समजा नवीन असतं, तर तुम्ही चुकून जर खालची पण रेंज घेतली, तरी पण त्याला टूल बरोबर ऍडजस्टमेंट करतं. ठीक आहे. आणि सर हा क्लास एवढंच किती दिवसाचा आहे? क्लास आपला लाईफ टाइम आहे. क्लासचं काही नाहीये. फक्त तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे, की तुम्ही किती लवकर शिकताय आणि कसं फॉलो करताय. बाकीच्या गोष्टी फक्त काय आहे त्याच्यात, मनी मॅनेजमेंट व्यवस्थित करा, डिसिप्लिन मध्ये राहून काम करा. उद्याचा ऍडव्हान्स क्लास चालू होणार आहे ना, हो तर तो पेड वाला क्लास असेल ना? हो बरोबर. त्याच्यात पूर्ण ऍडव्हान्स गोष्टी असतील. आता तुम्ही विचार करा, बेसिक मध्ये जर एवढ्या गोष्टी असतील, तर ऍडव्हान्स मध्ये काय काय असेल. तर सर मग आता मला हे तुमचं कॉन्सेप्ट शिकायचं आहे, तर ऍडव्हान्स जॉईन करू की मग याचं ते बेसिक पण सेपरेट करावं लागेल मला? कसंही तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला खूपच ऍडव्हान्स असेल किंवा तुम्हाला एका सेटअपवरती प्रॉपर काम करायचं असेल, तर तुम्ही करू शकता. आणि तसंही तुम्हाला बेसिक गोष्टीमधून जर करायचं असेल, तर तेही करा. एवढंच की ऍडव्हान्स मध्ये कसं कारण आपण आता मी जे आता लाईव्ह घेत आहे, ते ऑनलाईन जे घेत आहे, ऍडव्हान्स मध्ये थोडासा एक्स्ट्रा टाइम भेटेल, वेळ भेटेल आपल्याला बोलायला किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी किंवा प्रायव्हेट ग्रुपचा ऍक्सेस भेटेल. सर टायमिंग काय आहे आपला क्लासचा? क्लासचा आज मी सकाळी घेतलाय, पण नॉर्मली आपण संध्याकाळी 7 वाजता घेतो रोज. आणि किती दिवसाचा आहे सर क्लास ऍडव्हान्स? क्लास तुमचं जे लर्निंगचे व्हिडिओ आहेत ते ऑनलाईन आहेत आणि ते लाईफ टाइम ऍक्सेस आहे त्याचा. ते तुम्ही कधीही जाऊन बघू शकता. सोबतच जे पण आपण क्लास रेकॉर्डिंग करतोय, आता क्लास घेतोय, ते रेकॉर्डिंग पण तुम्हाला भेटतील ऑनलाईन. म्हणजे असं 15 नाही दिवस की महिनाभर किती दिवस आहे सर? म्हणजे असं नाही की क्लास फक्त 10 दिवस आहे, 15 दिवस आहे. हे जे तुम्ही आता शिकताय, हे तुम्ही कधीही बघू शकता, कुठूनही. म्हणजे काय काही जणांचं असतं ना, की महिनाभरच फक्त तुम्ही जॉईन, त्याच्यानंतर असं नाहीये. अगदी मी महिन्याच्या नंतर जरी ऑनलाईन आलो, तरी तुम्ही त्याला जॉईन करू शकता, पूर्ण शिकू शकता, बघू शकता. नाही म्हणजे असं कसं या इंडिकेटर बद्दल शिकायचं आहे आम्हाला, तर मग उद्यापासून नक्की. जॉईन करू का? हो नक्की. आज तुम्ही प्रोसेस केली किंवा उद्या प्रोसेस केली, तर तुम्ही जॉईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. महत्वाचं सगळ्यात मेन जर आणि काय सर असेल, तर ते आपलं हे कॅल्क्युलेटर आहे. आणि एक सोपी गोष्ट सांगतो, हे जे तुम्हाला आता वाटत असेल की अरे हे कॅल्क्युलेटर आहे, पण कॅल्क्युलेटर मध्ये मी जे फॉर्म्युले यूज केलेत, कॅल्क्युलेशन यूज केले, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जे पण जुने लोक असतील त्यांना माहिती आहे, की आपण आधी एक्सेल फाईल यूज करत होतो. आपण तो कॅन्डलचा टायमिंग वगैरे घेत होतो. कॅन्डलची जी पण काही मुवमेंट होती, ती आपण त्या कॅन्डल ह्याच्यात टाकत होतो एक्सेलमध्ये टाकत होतो. पण आता जर तुम्ही बघितलं, तर एवढ्या ऍडव्हान्स लेवलला आपण सेटअप घेऊन गेलो, की अगदी मी कुठली कॅन्डल सिलेक्ट करू द्या, लगेच ती हे होते. सर हे जे आता दिसत आहे हे इंडिकेटर आहे ना? हो बोला. हे आताचं जे दिसत आहे स्क्रीनला ते इंडिकेटर आहे ना, की तुम्ही ड्रॉ केलाय? हे जे तुम्हाला लेबल दिसतात ते ग्रीन कलर, त्याच्यानंतर नावावरती बॉक्स दिसतोय, ते एक इंडिकेटरचा भाग आहे. आता मी इंडिकेटर ऑफ करतो, हे बघा दिसतंय.
हो हो हा, हे जे पण ड्रॉ केले ते आपण स्वतः ड्रॉ केलेले. हा बॉक्स असेल, ही जो रेड लाईन आहे ती 75% रेजिस्टन्स असेल, हे आपण ड्रॉ केलेलं आहे. बाकी इंडिकेटर हे असेल. इंडिकेटर मध्ये खूप मी सोप्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. अगदी तुम्ही फक्त हायची कॅन्डल सिलेक्ट केली, तुम्हाला फक्त एक रेड लाईन भेटणार आहे, त्याच्या खाली एक लाल कलरचा बॉक्स असेल. आणि ते पण हा लाल कलरचा बॉक्स आपण युज करत नाहीये सेलिंग साईडसाठी. बाईंग साईडला आपण हा बॉक्स युज करतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, जसं मी इंडिकेटर ऑन करतो तसं हा निळा बॉक्स आणि सेलिंग साईडला रेड बॉक्स. आता हे जर बरं. झालं लॉट रेंज ऑरेकलचं झालंय, तर तुम्हाला मी अजून एक थोडस हे करतो. मी एक सेटअप म्हणजे काम करत असतो. जे जुने मेंबर आहेत त्यांना माहिती असेल एआरसी बद्दल. तर हे 15 मिनिटाचा हा सेटअप आहे एआरसीचा. आणि जिथून पण गोल्ड पडलंय, जसं मी वरून टॉप पासून जर मार्क केलं तर पिन पॉईंट बघा 50% पासून गोल्ड वरती जात आहे तिथून. आता हे जे दिसतंय तुम्हाला लॉट एआरसी, तर हा कशाचा भाग आहे ते पण सांगतो. हा एक इंडिकेटरचा कॅल्क्युलेटरचाच भाग आहे. पण ह्याच्यात तुम्ही काय करता, ह्याच्यात तुम्हाला समजा आजची रेंज काढायची आजच्या दिवसाची, तर तुम्ही आधीचा जो पण दिवस आहे ती डेट तुम्ही ह्या इंडिकेटर मध्ये टाकता. कशी टाकायची सांगतो. हे बघा, आता समजा हे मी डिलीट करतो पूर्ण, हे पण डिलीट करतो. जिथून पण हे तुम्हाला न्यूज दिसते, न्यूज मधून मार्केट वरती गेलंय, हे किती 1000 पिप्स वरती गेलंय, तर मला ह्या दिवसाची रेंज काढायची. टायमिंग काय आहे हा 29 जुलै. तर मला 29 जुलैची जर रेंज काढायची असेल तर मी ह्या लॉट एआरसी मध्ये जातो आणि मी तारीख सिलेक्ट करतो 28. जसं मी 28 तारीख सिलेक्ट करतो तसं मला ह्या दिवसाची रेंज बघायला भेटते 109 पॉईंट. तर मी इंडिकेटर समजा ऑफ केलं किंवा ऑनच राहू दे, चला ऑन असेल इंडिकेटर. मी एक बॉक्स घेणार आहे टॉप पासून बॉटम पर्यंत 109 पॉईंटचा. बघा 109. आणि हा बॉक्स मी ठेवणार आहे ओपनिंगला. जे पण हाय लेबल दिसते तुम्हाला 109, तर 29 तारखेच्या ओपनिंगला मी हा मिडल पॉइंटला बॉक्स ठेवणार आहे. जसं तुम्ही बघताय ह्या बॉक्सच्या 75% टोटल आणि ओपनिंग पासून बघितलं तर 50% बघताय. एकदम शार्प बाईंग बघा. आता हा तर एक सेटअपचा नवीन सेटअपचा एक भाग आहे. पण मी तुम्हाला फक्त रिझल्ट दाखवतोय की मी कसं कॅल्क्युलेटर वरती काम करतो वेगवेगळ्या. आणि ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. असं नाही की एकाच आपण ह्याच्यावरती राहतोय. आपण पूर्ण ऍडव्हान्स कन्सेप्ट घेऊन त्याच्यावरती काम करतो. आणि फ्युचर मध्ये ज्या पण ऍडव्हान्स कन्सेप्ट असतील त्या पण तुम्हाला शिकायला भेटतील. कारण तुम्ही ऑलरेडी प्रायव्हेट ग्रुपचा आहे मेंबर असणार त्याच्यामुळे. बोला. सर फी स्ट्रक्चर सांगू शकाल? फी स्ट्रक्चर तुम्हाला ऍडमिनला जसं तुम्ही मेसेज करताल तसं तुम्हाला रिप्लाय येईल. आणि त्याच्यात पण तुम्हाला काय म्हणजे समजा कोणाची परिस्थिती असू शकते, कोणाची नसू शकते, तर तुम्ही हे करा. हो. आणि आणि सेम सर तुम्ही हा बॉक्स इंडिकेटरचा बघा, जी ऍक्सेस ह्या ठिकाणीच बघा, जी आज आपण रेंज घेतली होती तर जिथून गोल्ड वरती गेलंय तिथून जर तुम्ही खालून जर बॉक्स घेतला तर पिन पॉईंट वरती बघा रेंज कुठं कम्प्लीट झाली. आणि हे 29 जुलैचं मार्केट तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्या दिवशी. 15 मिनिटाचा हा चार्ट आहे लॉट एआरसी. ओके, बोला. सर सर इंडिकेटरचा हे जे ऍक्सेस लावलंय मग 1 इयर राहणार की लाईफ टाईम राहणार? इंडिकेटरचा ऍक्सेस आहे ना, ते मंथली सबस्क्रिप्शन बेसिस वरती राहील. इंडिकेटरला फक्त तुम्हाला मंथली $9.5 किंवा $9 पे करायचे. नाही, आणि सर मला एक विचारायचं आहे, हे ट्रेडिंग व्ह्यूलाच मिळेल का? हो, फक्त ट्रेडिंग व्ह्यूलाच अरे, मिळणार आहे. कारण तुम्ही नीट जर बघितलं ना, तर ट्रेडिंग व्ह्यू मध्येच तुम्ही स्वतःचे इंडिकेटर ऍड करू शकता. बाकी कुठल्या ब्रोकर मध्ये नाही ऍड करू शकता. अं, आता ट्रेडिंग व्ह्यूचे चार्जेस बरेच आहे हो. विचारलं काय म्हटले? डायरेक्ट ब्रोकरच्या डायरेक्टली ट्रेडिंग ब्रोकरच्या व्ह्यूचे ऍड करून चार्जेस. उपयोगच नाहीये. तुम्हाला प्रॉपर ट्रेडिंग व्यू वरती अनालिसिस करायचंय आणि ब्रोकर वरती बाईंग किंवा सेलिंग करायचंय. समजा तुम्ही जर ब्रोकर वरती हा अप्लाय करू शकले असते इंडिकेटर, मग तुम्ही ब्रोकर वरती बाईंग सेलिंग करता तुम्हाला अनालिसिस कसं करणार तुम्ही? बरोबर. ट्रेडिंग व्यू आहे ना, हे असं प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्ही दुनियाचे कुठले पण चार्ट बघू शकता, अनालिसिस करू शकता, स्वतःचे इंडिकेटर तयार करू शकता, बनवू शकता. ओके. आणि ज्यांना पण लाईफ टाईम इंडिकेटर घ्यायचा असेल त्यांनी पण डीएम करा, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली आपण
लाईफ टाइम ऍक्सेस पण देऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. हॅलो बोला. हॅलो सर अजून एक हा सर मी हे यूज करतो आपलं नाही का म्हणजे ब्रोकर एक्सेलचा. तर UPI ने पेमेंट वगैरे केलं विड्रॉलचा काय प्रॉब्लेम नाही होणार का? USDT नेच केलं काहीच पाहिजे? नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाही. एक्सएम वरती करा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. युपीआय करू शकता. टार्गेट बँक फ्रीज वगैरे होणार नाही ना? काय प्रॉब्लेम म्हणजे एकदम काहीच होत नाही. बँक वगैरे फ्रीज होत नाही. जरी तुम्हाला कुठेतरी डाऊट असेल की झालंच तर काय करावं, तर तुमची जी मेन बँक असेल ज्याच्यावर तुम्ही तुमचे सगळे घरातले ट्रान्झॅक्शन करता, मेन फॅमिली ज्याच्यावर आपण चालवतो, ते बँक नका यूज करू. ओके एखादं साईड बाय साईड कुठलं तरी ओके बँक ओपन करा. HDFC ची बेस्ट आहे, ती ओपन करा. अमोल कारण सर माझी मी बोलू का स्वतःची एकदा? HDFC. हो बोला. मी जवळजवळ आता तुम्हाला जसं म्हणलं ना कोण मला माहित नसेल एक्सनेक्स यूज करत असतील का नाही माहित नाही मला. एक्सएम एक्सनेस किंवा वेंटेज हे अकाउंट आहे ना, ह्यांचा एक सिम्पल रूल आहे. तुम्ही तुमच्या अकाउंटने पैसे टाकायचे आणि तुमच्या अकाउंटलाच पैसे घ्यायचे. अकाउंट फ्रीज होत नाही. आता लोक काय करतात, दुसऱ्याच्या लोकांच्या ह्याच्यावर UPI करतात आणि थर्ड अकाउंटला पैसे घेतात ना, ह्या लोकांचे फ्रीज होतात. बरोबर. व्हीआयपीच्या लेवल आले बरोबर. 68-70 मध्ये. बरोबर आहे. है ना सेलिंगच्या लेवल. सर USDT ने पण हे होतं का? म्हणजे अकाउंट फ्रीज होतं का? कारण की आपण अजिबात कुणाकडून होत USDT नाही. घेतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जे तुम्ही करताय ते एकदम व्यवस्थित करायचंय. म्हणजे जर तुमचं अकाउंट असेल तर त्याच्यावरनं तुम्ही करा. फॉरेक्स पॅटची लेवल आहे सेलिंगची ती 80 वर. 80 वरून कुठून? हॅलो 80 वरून कुठून हॅलो आलं दादा. level? हा बोला, ऐकतोय मी. आपलं इंडिकेटरच्या म्हणलं अॅक्युरेसी किती आहे? अॅक्युरेसी भरपूर आहे. फक्त तुम्हाला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट स्ट्रक्चर शोधायचंय. कारण इंडिकेटर नाहीये किंवा इतर तुम्हाला बाईंग सेलिंगचे सिग्नल भेटत नाहीये. प्रॉपर रेंज भेटते. हो का? चालेल. फक्त रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटेल का मला? हा आता जे पण क्लास घेतोय आपण त्याचा रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हो कोण होतं चालेल. फॉरेक्स पाटीलचं स्टुडंट आहे का? हो सर मी आहे सर मी आहे. किती फीचे पैसे भरले तुम्ही? म्हणजे कितीला होता तुमचा अच्छा क्लास? 7 आणि त्याच्यामध्ये काय शिकायला भेटलं तुम्हाला? अहो काहीच बरोबर नाही. तुम्हाला काय सांगितलं, काय सांगू तुम्हाला सर आता? फक्त काहीच मजा आली नाही. फक्त मेन मुद्दा काय आहे माहितीये का? सोशल मीडियाची लाईव्ह आणि ऍक्च्युअल ऑनलाईनचे जे प्रॅक्टिकल घेतात किंवा ऍक्च्युअल कोर्स किंवा ऍक्च्युअल जे शिकता त्याच्यात खूप डिफरन्स आहे. म्हणजे रील मध्ये जर अहो एखादा सर म्हटलं तो तुम्ही लाईव्ह पण शिकवत नाही. त्यांना बोललो सर तुम्ही लाईव्ह शिकवा ना, पोरांना कळणार कसं लाईव्ह? नाही बोलता आम्ही लाईव्ह नाही शिकवत. मग काय फायदा ना, जर पोरांना जर कळणारच नाही, लाईव्ह शिकवल्यावरच त्यांना कळणार ना ऍक्च्युअली कुठल्या वेळेस काय करायचं, कुठं स्टॉप लॉस ठेवायचा, कुठे एक्झिट करायचं. एंट्री तर सगळेच करतात, पण एक्झिट कुठे करायचं हे तर माहिती पाहिजे. सर त्याचं काय बरोबर आहे का? नुसतं ते लोक शिकवतच नाही पाटील. आणि सांगतो फक्त सगळ्यांनी बोला, म्हणजे ऑनलाईन क्लास चालू असला बोलतो सगळ्यांनी आहे ना बोला सर तुम्ही चांगलं शिकवलं वेळ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करता झालं बोलता. पाटलांनी राडा केला, राडा हे सांगतो. मेन तोच प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युअली तुम्हाला शिकायला काय भेटते ते महत्वाचं आहे. हो नाही त्याच्यात शिकायला काही मिळत नाही. फालतू मध्ये फी जाती आणि काहीच म्हणजे जे पण येते FPG शिकवलं फक्त ते हायर लो लोअर लो ते तर सगळ्यांनाच माहिती ऑलमोस्ट. तर मला तर असं वाटतंय. आणि डिमांड सप्लाय आणि एका तासावर तेच FPG असती तर त्याच्यावर आपण बाईंग करायची बस तेवढंच शिकवलं, बाकी काय नाही. त्याचा तो फॉरेक्स पाटील एज सेटअप आहे बस, त्याला नाव दिलंय दॅट सिम्पल. आणि त्या बाकी सेटअपचे किती काहीच पैसे मजा आहेत? नाही त्याच्यामध्ये. त्या सेटअपचे किती पैसे सांगितलं आहेत? ना तुम्हाला सर 7,000. 7,000 रुपये. सेमच कन्सेप्ट आहे, बाकी एवढं काय आहे ना. मी पण केलेला काय. मी एक गोष्ट सांगतो फॉरेक्स पाटील आहे ना, तो म्हणजे आमचे जुने होते, म्हणजे ओळख वगैरे जुनी होती. आणि ती कशी होती, तो युट्यूबचं चॅनल होतं त्याचं, तो युट्यूब चालवायचा. प्रँकची व्हिडिओ वगैरे बनवायचा. पण तो ट्रेडिंग मध्ये आल्याच्या नंतर त्याची माझं काय म्हणजे हेच नाही, बोलणं वगैरे काहीच नाही. हॅलो सर, क्रिप्टो क्रांती ग्रुप आहे सर युट्यूब चॅनल. काय म्हणले? नाही ऍक्च्युली फॉरेक्स पाटीलनी काय केलंय सर, म्हणजे थोडस त्यांनी एक गोष्ट दुबईला सांगतो काय जावं केलंय, वगैरे असं मी क्लिअर लाईफस्टाईल करतो. केली. हा मी एक गोष्ट सांगतो हो काय सर. केलंय ते. त्यांनी फक्त सोशल मीडिया स्ट्रॉंग केलाय आणि त्याच्यात जीवावरच सगळ्या गोष्टी चालू आहेत. हॅलो बोला.
हॅलो. हो सर बोला ना. सर बोला क्रिप्टो ना. क्रांती बोला. ग्रुप आहे युट्यूब चॅनलचा. युट्यूब चॅनलला सर क्रिप्टो क्रांती 4,000 घेतलं सर, काहीच शिकवलं नाही सर. असे भरपूर जण आहेत. भरपूर जण आहेत. सेटअप स्ट्रॉंग पाहिजे तुमचं. आणि सेटअप एक महत्वाचं. सगळं frankly लाईव्ह सांगतो, केलेले फक्त एकदम रिकॉर्डिंग frankly व्हिडिओ दिले सगळं. फक्त. आवाज एकच जण बोला. रिकॉर्डिंग व्हिडिओ दिले सर फक्त, लाईव्ह केलं नाही. आता मी काल तुम्हाला बोललो की मग मी लाईव्ह मध्ये सांगा, तुम्ही लाईव्ह मध्ये सांगायला रेडी झाले. तसं फॉरेक्स हो. पाटील नाही सांगत लाईव्ह मध्ये, बोलतो लाईव्ह मध्ये शिकवतच नाही मी म्हणतो. जेव्हा मी तुमचा मेसेज बघितला तेव्हा मला लगेच कळालं की तुम्ही ह्याच्या आधी काय फेस केलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं या उद्या लाईव्ह मीटिंग मध्ये बोलू आपण. नाही तेच तर आवडलं मला, डायरेक्ट लाईव्ह या म्हणले आपण, समोर समोर बघूया मी बोलूया. त्याच्या पुढे मी बरोबर. तुम्हाला काहीच म्हटलं नाही की हे का ते का. मी फक्त एक मेसेज केला की उद्या आपण लाईव्ह मीटिंग मध्ये बोलू. राईट करेक्ट. बरोबर. कारण की फॉरेक्स ओके. पाटील केलंय मी, तर मला असं वाटलं की तसंच काहीतरी असेल. म्हणजे काय मनी मार्केटमध्ये कोण पण सांगतं की कॅन्डल बनली, एफपीजी झाला, हे गेलं, तुमची इथे एंट्री होऊ शकली असते, एवढे पीक भेटले तुम्हाला, एवढं मोठं टार्गेट भेटू शकलं असतं बघा. असं बरोबर. मग माणूस काय त्याच्यामध्ये भावुक होता, अरे हा मला भेटला असतं. पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा करायला जातात ना मुलं, जे पण स्टुडंट असतात सर्व काय, त्यावेळी त्यांना ते करायलाच होत नाही. त्यांना कळत नाही की स्टॉप लॉस कुठे लावू, एंट्री कुठं करू आणि एक्झिट कुठं करू. राईट. सांगण्यात आणि करण्यात खूप फरक आहे. खूप फरक आहे, खूप फरक आहे. त्यामुळे सर सेम आपलं बॉक्स ते आहे बघा, डेमो मगापासून आपण बोलतोय सेम बॉक्स आहे. 75% पासून सेलिंग येते. हाच बॉक्स आपण वरून वीक पासून ठेवला तर खालून बाईंग कुठून आली बघा. दिसते का बघा सगळ्यांना. ओके. तर ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील किंवा अजून की काय ते असेल. एकदा आपण बोला. मोठा रेंजने मोठा बॉक्स बनवला, तेच बॉक्स आपण कंटिन्यूस वापरू शकतो का? जोपर्यंत तुम्ही एका रेंज मध्ये आहात तोपर्यंत वापरू शकता, पण रेंजच्या बाहेर मार्केट गेलं तर काय करायचं. त्याच्यानंतर अजून म्हणजे खूप कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या, त्या पूर्ण लर्निंग व्हिडिओज मध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील. फक्त मी तुम्हाला बेसिक छोट्या गोष्टी का सांगतोय की एवढ्याच तुम्ही फॉलो कराव्यात आणि एवढ्यावरतीच तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून अभ्यास करा. बरोबर. जर मी तुम्हाला सगळं सांगत बसलो तर तुम्ही स्वतः कन्फ्युजन होताल याच्यामध्ये. ओके. तर आपण इथंच थांबू. याचा व्हिडिओ मी शेअर करायला लावतो युट्यूबला आणि लिंक शेअर करायला लावतो चॅनलमध्ये. जर काही डाऊट वगैरे असतील किंवा थँक्यू कोणाला सर, एक्स्ट्रा धन्यवाद. शिकायचं असेल किंवा इंडिकेटरचा ऍक्सेस भेटला नसेल, घ्यायचा असेल, तर तुम्ही मग टेलिग्रामला शेअर करू शकता. तुमचे काही असेल तर मेसेज वगैरे सेंड करू शकता. धन्यवाद. ओके. थँक्यू. सर आपण ओके. थँक्यू. मी इथं क्लोज अवेलेबल करतोय आहे. आता. बोला. टेलिग्रामवर कॉल करू का? 5 म्हणजे लगेच. कसं आहे टेलिग्रामवरती करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर आहे तिथं बायोमध्ये, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर कुठं आहे पण कशामध्ये? मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी पाठवायला सांगतो. बरोबर लगेच करतोय. ओके. थँक्यू. ओके.